Don't forget to subscribe to our channel and press the bell icon to get the latest updates of Aakar Foundation. Aakar Foundation. पहिला प्रश्न पडला की तिथे सगळे लोक IAS रँकचे म्हणजे विश्वास नांगरे पाटील, अविनाश धर्माधिकारी, मी राज्यसेवेतला तो माणूस, एक छोटीशी परीक्षा पास झालेला. मला सरांनी तिथे कशासाठी बोलवलं असेल, पण म्हटलं आता सरांनी बोलवलंय, जबाबदारी टाकली तर आपण गेलं पाहिजे. बार्शी हे सरांचं मूळ गाव, म्हणजे तिथून एक छोटंसं गाव आहे. त्या गावामध्ये सर म्हणजे तुम्ही प्रत्येकाने जावं. एखाद्याला जर स्पर्धा परीक्षेची पंढरी करायची असेल तर त्याने बार्शीला जावं, जिथे म्हणजे रमेश घोलप सरांचं सत्र असेल त्यावेळेला. त्या बार्शी गावामध्ये साधारणतः 15 ते 20 हजार लोकसंख्या असेल, माझा अंदाज आहे 20 हजार असावी. तिथे 2 दिवसामध्ये जवळपास 22 ते 25 हजार विद्यार्थी तालुका स्तरावर आले. एवढं मोठं संमेलन ग्रामीण भागातलं, ज्याची सुवर्ण अक्षरानं इतिहास नोंद घेतली जाईल, ते आदरणीय रमेश घोलप सरांनी घडवून आणलं बार्शीमध्ये. आणि महाराष्ट्रातल्या प्रशासकीय सेवेतला व या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनातला एक एक हिरा सरांनी तिथे बोलवला. धर्माधिकारी सर, विश्वास नांगरे पाटील सर. आज आपल्याकडे विश्वास नांगरे पाटील सरांचंही सत्र होतं, परंतु सर राज्यसेवेच्या इंटरव्ह्यू पॅनलमध्ये असल्यामुळे सरांना येता आलं नाही. आणि बॅकबोनचा खूप त्रास होता. म्हणजे सरांनी आत्ताच मला सांगितलं की बार्शीला ज्यावेळेस रमेश घोलप सरांच्या सत्राला विश्वास नांगरे पाटील सर गेले तर त्यांना 20-20 मिनिटाला रेस्ट घ्यावी लागली गावामध्ये, एवढा त्यांना त्रास होत होता. तर पुढच्या सत्राला मी नक्की येईल असं वचन आपल्याला सरांनी दिलंय. उद्याचे अनेक सत्र आहेत. सकाळी सरांचं सत्र आहे पहिलंच. तर मी आता पहिल्या सत्रातला म्हणजे रमेश घोलप सर हे खूप मोठं व्यक्तिमत्व, म्हणजे केवळ प्रशासकीय सेवा नाही. आम्ही ज्यावेळेस बार्शीला गेलो तो 2 दिवस आम्हाला दुसरे काही कामच नव्हते की सर काय काय करतात, म्हणजे सरांचं या आधीचं लाईफ काय, ते सगळं आम्ही लिहून आणलं. तर कवी, उत्तम लेखक, चांगला वक्ता, शिक्षक आणि एक अफाट ताकदीचा राजकारणी, अशा पद्धतीचं म्हणजे सिलेक्शन होण्याच्या आधीचा तर असे विविध रूप सरांचे आहेत. आज त्यातलं एकच रूप आपण बघणार की अकॅडमिक करिअर सरांचं कसं पुढे गेलं. आणि त्यानंतर उद्या सरांचं जे सत्र आहे, माझा यशस्वी जीवन संघर्ष. मला विश्वास आहे की आज सकाळी ज्या पद्धतीची विदर्भातली दर्दी तरुणाई इथे होती तशी ती सकाळी असेल. या सत्राच्या प्रगट मुलाखतीचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय प्रिय मित्र रमेश घोलप सर यांचं जोरदार टाळ्यांमध्ये आपण इथे स्वागत करू. आदरणीय रमेश घोलप सर. मुंडे सर सकाळी सत्राला आले होते, पण त्यांना कळलं की रमेश घोलप सर नागपूरला पोहोचलेत, तर मी परत येतो सर, सरांचं मला पण ऐकायचं आहे. म्हणून मी सरांना विनंती केली की सर आपण पण सरांसोबत बसा. माझ्यासोबत ही प्रगट मुलाखत घेणार आहेत माझे मित्र माननीय प्रशांत वावगे सर, MFAS महाराष्ट्र फायनान्स अँड अकाउंट सर्व्हिसेस क्लास 1 ऑफिसर प्रशांत वावगे सर. आणि मी आता सरांसोबत आम्ही जॉईन करतोय. आपण सगळे सरांचा जो शैक्षणिक प्रवास आहे, कशा पद्धतीनं अभ्यासाच्या ट्रॅक सरांनी बदलल्या, कसे त्यांना संघर्ष तर आपण पूर्णपणे उद्या घेणार आहे, परंतु प्रिलिमचा ट्रॅप सरांचा कसा होता, मेन्सचा ट्रॅप सरांचा कसा होता, अभ्यासाची लिखाण पद्धती, UPSCला थेरॉटिकल मेथड आहे, त्यामध्ये सरांनी त्या ट्रॅकिंग कशा वापरल्या आणि कशा पद्धतीनं सर देशातनं 247 सर मी बरोबर आहे 287 आणि महाराष्ट्रातनं मला सरांचा महाराष्ट्रातला आहे महाराष्ट्रात म्हणजे मला इथे सांगताना आनंद होतो की MPSCचा रिझल्ट लागणार होता आणि सर त्यावेळेला यवतमाळला व्याख्यानाला बोलत होते. यवतमाळला व्याख्यान चालू होतं, त्याच दिवशी रिझल्ट लागणार होता. सर तिथून बोलताना म्हणाले की मला जर राज्यसेवेच्या परीक्षेत इंटरव्ह्यूला 110 मार्क पडले तर मी राज्यात प्रथम येईल. आणि त्यानंतर मित्रांनो 1 तासानं रिझल्ट लागला आणि सर केवळ राज्यात प्रथम नाही आले, तर 2012च्या आधीचे सगळे रेकॉर्ड वरून राज्यात प्रथम आले. सो ही सामान्य माणसातली अफाट ताकद की जी जीवन संघर्षातनं सरांनी घेतली आणि एक चांगलं यश खेचून आणलं. तर आम्ही प्रगट मुलाखतीला सुरुवात करतोय. प्रशांत वावगे सर आणि मी आज इथे माननीय रमेश घोलप सर यांची मुलाखत घेतोय. पीर पर्वत से पिघलनी चाहिए, इस हिमालय से नई गंगा निकलनी चाहिए.
हर पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, इस हिमालय से नई गंगा निकलनी चाहिए। सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सारी कोशिश है ये सूरत बदलनी चाहिए। और मेरे दिल में ना सही तेरे दिल में सही, मेरे दिल में ना सही तेरे दिल में सही, हो कहीं भी आग लेकिन आग जलनी चाहिए, लेकिन आग जलनी चाहिए। आकार फाउंडेशन नागपूर द्वारा आयोजित पहिले करिअर व स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन आणि या साहित्य संमेलनातील माननीय रमेश घोलप सर यांच्या प्रकट मुलाखतीचे सत्र। मित्रहो, संपूर्ण महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेले सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील महागाव या छोट्याशा गावापासून आज झारखंड राज्यातील सहसचिव पदापर्यंतचा प्रवास केलेले, प्रत्येक तरुणाच्या मनात नवा आत्मविश्वास जागृत करणारे एकच नाव, ते म्हणजे माननीय रमेश घोलप सर। सरांबद्दल बोलायचं झालं तर असं म्हणता येईल की मोम को मुमताज बना देते हैं, पत्थरे महल को ताज बना देते हैं। मोम को मुमताज बना देते हैं, पत्थरे महल को ताज बना देते हैं। कुछ रमेश सर है फने माहिर ऐसे, रमेश सर है फने माहिर ऐसे कि सन्नाटे को भी आवाज बना देते हैं। सरांचं काव्य वाचन पण आपल्याला घ्यायचं आहे, तर लवकरच आपण सरांच्या सत्राला सुरुवात करूया। आपला अधिक वेळ घेत नाही, तर माननीय रमेश घोलप सरांना पहिला प्रश्न की ज्या अनुषंगानं रामवाघ सरांनी सुद्धा सुरुवात केली की बार्शीसारख्या तालुक्याच्या ठिकाणी 20 ते 25 हजार विद्यार्थी तरुण येतात आणि स्पर्धा परीक्षेचा मंत्र घेऊन नव्या यशाच्या आकाशात झेपावतात, तर बार्शी येथील उमेद प्रतिष्ठानचं साहित्य संमेलन, त्याचं आयोजन, त्यामागचा हेतू आणि प्रेरणा आणि स्वागताध्यक्ष म्हणून आपली भूमिका याबद्दल सर आपण काय सांगाल? खरं तर सर्वप्रथम मी रामजींचं अभिनंदन करतो की अतिशय चांगल्या पद्धतीचा इव्हेंट त्यांनी नागपूरमध्ये घेतलाय। नागपूरमध्ये येण्याचं माझी दुसरी वेळ आहे। जसं नागपूरमध्ये आलो तसं माझा ज्याला 2012 मध्ये UPSCचा रिझल्ट आला, देन MPSC मध्ये पण माझा रिझल्ट आला आणि त्यानंतर मी महाराष्ट्रामध्ये जवळपास 400-450 प्रोग्राम केले। पर्पज हा होता की मी एक सुंदर वाक्य वाचलं होतं की एक माणूस 100 पाऊल पुढे गेला म्हणजे विकास झाला असं नव्हे, तर 100 माणसं मिळून एक पाऊल पुढे गेली तर त्याला विकास झाला असं म्हणतात। त्यामुळे माझा उद्देश असा होता, कारण ज्यावेळेला मी शिकत होतो त्यावेळेला मी बघितलं होतं की मी बार्शीमध्ये पण तो उल्लेख केला होता, योगायोगाने पुन्हा ते सर इथं आहेत, काठोळे सर म्हणून आहेत इथं। तर ज्यावेळेला 2008 मध्ये मी D.Ed करत होतो आणि त्यावेळेला वर्तमानपत्रामध्ये 4 ओळीची एक बातमी होती की IAS मिशन IAS असं काहीतरी व्याख्यानाचं हेडिंग होतं आणि ते आमच्या इकडं माळशिरस नावाचा एक तालुका आहे, तिथं त्यांचं व्याख्यान ठेवलं होतं। मग त्यावेळेला माझी फायनान्शियल कंडिशन जी होती ती खूप खराब होती। मग मी 4-5 दिवस पैसे गोळा केले ते आणि ठरवलं की आपल्याला हे व्याख्यान ऐकायचं। पण दुर्दैव माझं असं की मी गेलो बसनी तिथं, पण मला ते ऐकता आलं नाही, कारण ज्या ठिकाणी मी गेलो त्या ठिकाणी ती जी वस्ती होती त्यांनी सांगितले कदाचित दुसऱ्या ठिकाणी असेल, असेच नावाची एक दुसरी वस्ती आहे। म्हणजे 2008 मध्ये ज्यावेळेला स्पर्धा परीक्षेबद्दलचं मार्गदर्शन घ्यायचं म्हटल्यानंतर ही सिच्युएशन होती। त्यानंतर मी पण ज्यावेळेला महाराष्ट्रात फिरलो, मी सगळ्या मुलांशी संवाद साधला, त्याला मुलांच्या मनामध्ये अनेक सारे समज म्हणा किंवा गैरसमज आहेत परीक्षेविषयी। मग बऱ्याच वेळेला असं व्हायचं की काही ठिकाणच्या प्रोग्राममधून मुलाला मोटिवेशन मिळायचं, पण मोटिवेशन मिळाल्यानंतर नेमकं कसा अभ्यास करायचा, वाचायचं नेमकं काय, असे प्रश्न अनुत्तरित राहायचे। किंवा काही ठिकाणी स्पेसिफिक एखाद्या मार्गदर्शकाचं व्याख्यान ठेवलं तर अभ्यास कसा करायचा हे कळायचं, बट ते नेमकी पुस्तकं कोणती वाचायची कदाचित हा प्रश्न अनुत्तरित राहायचा। म्हणजे मला खूप कमी ठिकाणी असं वाटलं की त्या ठिकाणी आलेल्या विद्यार्थ्याला मोटिवेशन पण मिळतंय, त्याच्या क्षमता काय आहेत याचं पण आत्मचिंतन तो तिथं करतोय, त्यानंतर स्पर्धा परीक्षा कोणती करायची त्याचा निर्णय घेतोय, त्याला पुस्तकं पण मिळत आहेत, कोणती वाचायची ते पण कळतंय। तर माझा उद्देश असा होता की अशा प्रकारचा एखादा कार्यक्रम घ्यावा आणि निश्चितपणाने मी जे स्टडी सर्कलचे कार्यक्रम केले तर त्यात एक स्पर्धा परीक्षा संमेलन, साहित्य संमेलन जे घेतात तो इव्हेंट माझी प्रेरणा होती की मला तिथून वाटलं की असं आपण ग्रामीण भागात नेलं पाहिजे, कारण ती जिल्हा पातळीवरती होतात आणि मी ठरवलं की ते बार्शीसारख्या ठिकाणी आपण घ्यायचं। आणि म्हणजे ज्या उद्देशानं ते घेतलं होतं, जसं मगाशी रामजींनी उल्लेख केला की म्हणजे अजून पण जसं की इथं येऊन बसल्यानंतर मला पहिली चिठ्ठी बार्शीतल्या त्या संमेलनातल्या एका विद्यार्थ्यानं आणून दिली की तुमच्या उमेद संमेलनाविषयीची प्रतिक्रिया म्हणून,
खरं तर संमेलनाचं ते यश होतं की मला अजूनही मेसेज मेल्स असतील किंवा व्हॉट्सॲपवरती येत आहेत ग्रामीण भागातल्या मुलांना. कारण माझं असं स्पष्ट मत आहे की ग्रामीण भागात खरी गुणवत्ता असणारी मुलं असतात, पण मार्गदर्शनाअभावी बऱ्याच वेळेला त्यांच्यातली गुणवत्ता बाहेर येत नाही. त्यामुळे स्पर्धेच्या वाऱ्यातून मार्गदर्शनाअभावी गुणवत्ता असणारी ही आमची ग्रामीण भागातली मुलं मागं पडू नयेत हा उद्देश होता. आणि तो उद्देश काही अंशी साध्य झाला याचं समाधान पण आहे. काही अंशी या अर्थानं की अजून 2-4 वर्षांनी ज्यावेळेला त्या संमेलनातून प्रेरणा घेऊन मार्गदर्शन घेऊन बाहेर पडलेली मुलं ज्यावेळेला अधिकारी म्हणून मला भेटतील प्रशासनात, त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्या संमेलनाचा उद्देश माझा पूर्ण झाला असं मी म्हणेन. आणि मी प्रयत्न करेन की माझ्या परीनं अजून हे जास्तीत जास्त प्रमाणात ग्रामीण भागात महाराष्ट्रात कसं नेता येईल यासाठी मी कायमस्वरूपी प्रयत्नशील राहील. सरांनी जो एक आत्मविश्वास या ठिकाणी व्यक्त केलेला, अधिकारी समोर यावेत आणि प्रशासनात त्यांनी काम करावं या उद्देशाने त्यांनी जे भव्य संमेलन घेतलं, त्याच उद्देशाने या ठिकाणी रामवाघ सरांनी सुद्धा हे संमेलन आयोजित केलं आहे. आणि सर, आम्हाला विश्वास आहे की आजची तुमची ही प्रकट मुलाखत आणि उद्याचं सत्र हा आत्मविश्वास नक्कीच इथे बसलेल्या प्रत्येक तरुण मनात पेरल्याशिवाय राहणार नाही. यानंतर सर, 2012 हे वर्ष तुमच्या आयुष्यामध्ये खूप क्रांतिकारी वर्ष होतं. 2012ला जो निकाल लागला त्या निकालाने महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षे इतिहासाला एक वेगळी कलाटणी दिली आणि रमेश घोलप हे नाव महाराष्ट्रासमोर नव्हे भारतासमोर आलं. सर, हा जो तुमचा संघर्ष ते यश या दरम्यानचा प्रवास होता, याबद्दल आपण काय सांगाल? स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात यशस्वी झालो. अनेक क्षेत्र आहे ज्याला माणसाचं यश समोर येतं, निश्चितपणानं त्या यशाच्या पाठीमागं 1-2-4 वर्षाचा एक कष्टाचा प्रवास असतो. आणि मला असं वाटतं की त्या पाठीमागची जी 2 वर्ष होती, म्हणजे असं म्हणतात की जितकं मोठं यश असतं त्या पाठीमागचा संघर्ष मोठा असतो, नो डाऊट. म्हणजे आणि ते मी म्हणून मीच नाही, म्हणजे अगदी महेश बसलेला आहे तोही सिलेक्ट झाला तर त्यानेही कष्ट केलेले असतात, प्रशांत क्लास 1 आहेत त्यांनीही कष्ट केलेलं आहे. सो ज्या वेळेला माझं D.Ed झालं, मी शिक्षक म्हणून रुजू झालो, त्यानंतर माझं यश मिळेपर्यंत मग ते पुण्याला असेल, त्यानंतर पुणे सोडल्यानंतर काही काळ सोलापुरात असेल, मग परत SISCला गेलो, ते SISCला असेल, म्हणजे कष्ट आणि कष्टच होतं. आणि यात म्हणजे मी काही वेगळं सांगतोय अशातलाही भाग नाहीये, पण ते असतं, यशाला शॉर्टकट नसतो असं म्हणतात. त्याप्रमाणे अगदी मला आठवतंय, म्हणजे असं कोणी आत्मविश्वासानं म्हणू शकत नाही की मी दररोज 18 तास अभ्यास वगैरे केला, बट जेवढा शक्य आहे माझ्या परीनं तेवढा मी अभ्यास करायचो त्यावेळेला. इवन त्याच्यातला एक सीन हा पण सांगतो की मला दुपारी झोप लागायची. तर ज्यावेळेला माझं UPSC प्रिलिम्सचा रिझल्ट आला आणि त्यावेळेला मी MPSCच्या इंटरव्ह्यूची प्रिपरेशन करत होतो आणि त्यावेळेला मग दुपारी 2च महिने राहिले होते आणि त्यावेळेला 2 ऑप्शनल असायचे, मराठी लिटरेचर एक होता माझा आणि हिस्ट्री होता. तर मराठी लिटरेचर हा जो 600 मार्क्सचा ऑप्शनल होता, पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड, तर त्याच्यामध्ये पेपर सेकंडमध्ये 9 गद्य आणि 9 पद्य अशी 18 पुस्तकं होती. आणि ते 18 पुस्तकं समजायची म्हणजे त्याच्यावरती एक तरी समीक्षा वाचावी लागते. म्हणजे 18 दुनी 36 पुस्तकं झाली आणि 36 पुस्तकं एक दिवशी एक वाचलं समजा, आणि त्याच्या रिव्हिजनला 1 दिवस म्हटलं तरी 72 दिवस होतात. म्हणजे 1800 पैकी 300 मार्काचा पेपर वाचायलाच खरं तर 72 दिवस लागणार होते, माझ्याकडे 60 दिवस होते. त्यामुळं राहिलेल्या वेळेत आपल्याला जे मिळवायचं आहे ते अधिक स्पेसिफिकली कसं करता येईल त्यासाठी मी प्रत्येक माझा जो त्यावेळेचा वेळ होता, क्षण होता, तो मी युटिलाइज केला होता. आणि त्यावेळेला अक्षरशः मी दुपारचं जेवण मी बंद केलं होतं. सकाळी चहा नाश्ता करायचो, दुपारी पण चहा नाश्ता करायचो आणि मग संध्याकाळी जेवण घ्यायचो. कारण मला असं वाटतं की एका विशिष्ट टप्प्यावरती ज्यावेळेला तुम्ही आलेला असताना, स्पर्धा परीक्षा ही धावण्याच्या स्पर्धेसारखी असते. शेवटच्या ती जी रेष असते ना, तिथपर्यंत बरेच जण सोबत असतात आणि मग शेवटी ज्याचा पाय पुढं निघतो, ज्याचं डोकं पुढं निघतं, तो यशस्वी होतो. म्हणजे त्यामुळे मला असं वाटतं की शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहणं हा खरा या स्पर्धेतला यशामागचा मला असं वाटतं खरं सूत्र हे आहे. त्यामुळं निश्चितपणे हेच सांगेन की कष्ट होतं, योग्य दिशेने केलेला अभ्यास होता, चांगल्या व्यक्तींना ठराविक इंटरव्हल नंतर त्यांच्याकडून घेतलेलं मार्गदर्शन होतं आणि या सगळ्यांचा मला असं वाटतं की तो रिझल्ट होता. सर, आयुष्याला मिळालेली कलाटणी सोबतच हा जो स्पर्धा परीक्षा विषय आहे आणि या स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम याबद्दल अनेक गैरसमज म्हणा किंवा त्याबद्दलची भीती ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील म्हणता येईल सर्व मुलांमध्ये तयारीची सुरुवात करताना असते. असं म्हणतात की स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम म्हणजे आभाळाखालील सर्व, असे अनंत विषय त्यामध्ये आहेत. तर तुम्ही जे यश मिळवलं आणि जे नेमकेपणानं किंवा ज्याला आपण स्मार्ट वर्क म्हणू अशा प्रयत्नातून आपण जे यश मिळवलं,
त्यामध्ये अभ्यासक्रम निश्चित कसा ठरवायचा किंवा नेमकी स्पर्धा परीक्षेची नेमकेपणाने तयारी कशी करायची याबद्दल आपण मार्गदर्शन करावं अशी आमची अपेक्षा आहे. करतो ज्याला तुम्ही निर्णय घेता की मला आता स्पर्धा परीक्षा करायची, मला असं वाटतं की पहिला टप्पा खूप इम्पॉर्टंट असतो. आज समजा इथून आज असेल किंवा उद्या तुम्ही उठाल की मला आता स्पर्धा परीक्षा करायची आणि मी पेटलेलो आहे, तर सगळ्यात पहिला जो निर्णय आहे त्याच्यासाठी थोडासा वेळ द्या. म्हणजे मला नेमकी कोणती परीक्षा द्यायची आहे हे अगोदर स्वतःची क्षमता ओळखून ठरवा. बऱ्याच वेळेला काय होतं बघा की 6 महिने वर्षभर किंवा एखादा दुसरा आयटम दिल्यानंतर ज्या वेळेला प्रिलिम्सला समजा आपल्याला 150 किंवा 200 मार्क्स पाहिजेत आणि 2 वर्ष झाले परीक्षा देतोय आणि मला 100च्या पुढे मार्क्सच जात नाहीयेत, त्यावेळेला 2 वर्षानंतर मग वाटतं की नाही यार आपल्याला हे नाही जमणार, आपली क्षमता नाहीये ते करायचे, आपण MPSC द्यायला पाहिजे. मग कुठंतरी ही 2 वर्ष वाया जाता कामा नये. त्यामुळे पहिला टप्पा सगळ्यात महत्त्वाचा की तुम्ही तुमच्या क्षमतांचा विचार करून निर्णय घ्या की मला नेमकी कोणती परीक्षा द्यायची. आणि स्पर्धा परीक्षा देत असताना 2 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. बऱ्याच जणांनी सांगितलं पण असेल, जर सांगितलं असेल तर मी तुम्हाला त्याचीच अजून रिमाइंड करून देतो की स्पर्धा परीक्षेमध्ये सिलेबसला आणि क्वेश्चन पेपरला खूप महत्त्व आहे. म्हणजे स्पर्धा परीक्षेतले सगळ्यात विश्वसनीय 2 गुरु आहेत ते. त्याच्यावरती जितकी चांगली तुमची कमांड असेल तेवढं तुम्ही खूप लवकर व्हाल. त्यामुळे ते अगोदर खूप चांगल्या पद्धतीनं करा. आणि त्याच्यानंतर 3 टप्प्याला काय लागतं हे एकदा लक्षात आणून घ्या. कारण पूर्व परीक्षेला पण लास्टच्या टप्प्यापर्यंत अगदी हॉलमध्ये जाईपर्यंत वाचत बसायचं. देन मेन्सला पण ते बेल वाजलेले असते, शिक्षक आत जाऊन पेपर वाटत असतात आणि तरी पण हा वाचत असतो बाहेर. किंवा इंटरव्ह्यूला पण बाहेर सीटवरती बसलेला असतो, दुसरा इंटरव्ह्यू देत असतो आणि याच्या हातामध्ये काहीतरी असतं की माझं थोडं राहिलंय अजून वाचायचं. म्हणजे अगदी वाचूनच एक्झाम द्यायची आहे तर आयोगाने 3 टप्पेच ठेवले नसते. खरं तर त्यांनी एकच ठेवला असता, काय वाचायचं तेवढं वाचा आणि एक्झाम द्या. त्यामुळे ज्या अर्थी 3 टप्पे आहेत त्या अर्थी 3 टप्प्याच्या काहीतरी डिमांड वेगळ्या आहेत, त्या समजून घ्या. म्हणजे जसं पूर्व परीक्षेला फॉर एक्झाम्पल बऱ्याच वेळेला मुलं म्हणतात की ग्रुप डिस्कशन करायला पाहिजे का, तर ज्यावेळेला मी माझा एक्सपिरियन्स सांगतो. म्हणजे बघा त्या परीक्षेसाठी कसं तुम्ही पॉझिटिव्हली प्रत्येक गोष्टीचा वापर करू शकता. मी ज्यावेळेला 2010 डिसेंबर एंडला मी SISCला माझं सिलेक्शन झालं मुंबईमध्ये. आणि मी असं ठरवून गेलो की कारण त्यावेळेला सातत्यानं अपयश येत असलेला तो काळ होता. म्हणजे मी UPSCची त्याच्या अगोदरची परीक्षा फेल झालो होतो. प्रिलिम्स आयुष्यात पहिल्यांदा नापास झालेली परीक्षा होती ती. देन मी असं ठरवलं की आता डायरेक्ट UPSC करायचं आणि अजिबात MPSCचा एक सिंगल पेपर पण वाचायचा नाही. ज्यावेळेला मी मुंबईमध्ये गेलो त्यावेळेला जानेवारी 1st वीकमध्ये MPSCची जाहिरात आली आणि त्याची प्रिलिम्स फेब्रुवारीला होणार होती, 13-14 फेब्रुवारीला, आणि मेन्स जूनमध्ये होणार होती. त्यामुळे काही मित्रांनी मला असं सजेस्ट केलं की तू MPSC दे, कारण त्यात डेप्टी कलेक्टरच्या पण जागा येणार आहेत आणि तू क्लास 1 होशील 6 महिन्यामध्ये जर चांगला व्यवस्थित अभ्यास केला तर. आता तिथून मी पुण्याला परत गेलो, पुस्तकांची लिस्ट घेतली 1-2 जणांकडून जे रिसेंटली सिलेक्ट झाले होते. खरं तर पुस्तकं कोणती वाचावीत याचं उत्तर होतं ह्या त्याच्या मागच्या लाईनमध्ये की जे जस्ट सिलेक्ट झालेले आहेत त्यांच्याकडून घेत जाते यादी. त्यांच्याकडून लिस्ट घेतली आणि परत गेलो. म्हणजे मी जानेवारी 1st वीकच्या एंडला मी परत मुंबईमध्ये गेलो आणि मला 1.25 महिन्याने असणारी प्रिलिम्स द्यायची होती. त्याच्या अगोदर मी कधी MPSCची प्रिलिम्स दिली नव्हती. सो मग आम्ही काय केलं, ग्रुप डिस्कशनला आम्ही काय करायचो, तिथं एक ग्रुप होता आमचा, 10-15 जण होतो आम्ही. दिवसभर तुम्ही जे काही वाचताय, समजा मी चालू घडामोडी वाचतोय, एखादा इतिहास वाचतोय, दुसरा जॉग्राफी वाचतोय, तर ते वाचत असताना जे स्वतःला अवघड वाटतं किंवा परीक्षेच्या दृष्टीनं इम्पॉर्टंट वाटतं असे 10-15 पॉईंट आम्ही काढून आणायचो. आणि संध्याकाळी 1 तासभर बसल्यानंतर मी सांगायचो. मग फॉर एक्झाम्पल त्यावेळेला कृषी हा पण एक अभ्यासातला घटक होता प्रिलिम्समध्ये, की मी सांगितलं की हे ज्वारीच्या बियाची काय म्हणतात त्याला, जात आहे का वाण आहे, वाण समथिंग असं काहीतरी वाण आहे, तर बाकीचे सांगायचे नाही हे पण एक आहे, ते पण आहे, किंवा हे मग मक्याचं आहे वगैरे. म्हणजे एक प्रश्न 1 पॉईंट सांगितल्यानंतर त्याच्या अनुषंगानं 5-6-7 डिस्कस व्हायचे. म्हणजे प्रत्येकाने 10-10 आणले तर ते 150 आणि त्याच्या अनुषंगानं डिस्कस झालेले असे दररोज 400-500 क्वेश्चन डिस्कस व्हायचे. तर तसं प्रिलिम्सला तुम्ही डेप्थमध्ये जाऊन वाचलं पाहिजे, नवीन पॅटर्ननुसार रिव्हिजन टाकली पाहिजे. कारण नवीन जे प्रश्न येत आहेत त्याच्यामध्ये ते ऑप्शन्स देत आहेत, म्हणजे स्टेटमेंट देत आहेत की या स्पेसिफिक समजा असहकार चळवळीबद्दल खालील वाक्यांचा विचार करा आणि 4 वाक्य दिलेली असतील आणि त्यापैकी बरोबर कोणती असं विचारतात. आणि जर तुम्ही वाचलेलं असेल ते आणि त्याच्यावर रिव्हिजन पडलेली नसेल तर प्रॉब्लेम हा होतो की त्या 4 पैकी तुम्हाला 1-2 आठवत असतात पण एखाद दुसरं पण त्यातलं आठवत नसतं रिव्हिजन न पडल्यामुळे. आणि पर्याय असतात केवळ 1 बरोबर, 1 व 2 बरोबर, 1, 2, 3 बरोबर आणि सर्व बरोबर. त्यामुळे जर रिव्हिजन नसेल तर तिथं चुकता तुम्ही. त्यामुळे रिव्हिजन पण इम्पॉर्टंट आहे. तसं मी एवढंच सांगेन तुम्हाला की परीक्षा नेमकी जाणून घ्या,
पूर्व काय, मेन्स काय आणि मुलाखत काय, आणि त्याच्यानुसार प्रॉपर डायरेक्शननं अभ्यास करा. कारण अभ्यास करणारे खूप जण असतात, फक्त जे प्रॉपर डायरेक्शननं करतात ते यशस्वी होतात. सो दिशा खूप महत्त्वाची आहे असं मला वाटतं. अभ्यास जो का आपण करतोय स्पर्धा परीक्षेचा, त्याला दिशा असणं आणि मुख्य परीक्षा हे दोन महत्त्वाचे टप्पे असतात. त्याप्रमाणे मुलाखत हा सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचा आणि ज्याचा तुमच्या निवडीमध्ये सिंहाचा वाटा असतो असा टप्पा आहे. आणि मुलाखतीबद्दल सुद्धा अनेक गैरसमज किंवा भीती इथल्या विद्यार्थ्यांच्या मनात आहेत. मुख्यतः इंग्रजीतूनच मुलाखत द्यायची का, मराठी दिली तर चालते का, किंवा लँग्वेज मिक्स केली तर चालेल का, असे अनेक प्रश्न या इथे बसलेल्या माझ्या बांधवांच्या भगिनींच्या मनात असतील. तर इंटरव्ह्यू या अत्यंत महत्त्वाच्या अशा टप्प्याविषयी किंवा त्याबद्दल असलेले समज, गैरसमज किंवा आपण तो कसा फेस केला किंवा आपले त्याबद्दलचे जे काही अनुभव आहेत ते आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. मुलाखतीबद्दलच्या गैरसमजा बाबतीत मला वाटतं माझ्यापेक्षा तुम्हाला खूप चांगलं माहीत असेल. म्हणजे बघा, ज्यावेळेला मी शिकत होतो त्यावेळेला UPSCचे इंटरव्ह्यू कसे असतात याचे असल्या काही काही स्टोरी असायच्या ना. फॉर एक्झाम्पल, तुम्ही आत जाऊन बसल्यानंतर ते विचारतात की आता किती वाजलेले आहेत, मग तुम्ही घड्याळाकडनं बघता सांगितलं पाहिजे नाही का किती वाजले. किंवा ते एक जणाला म्हणे इंटरव्ह्यू पॅनलनं पेन खाली टाकला आणि सांगितलं की पेन द्या. मग त्यानं काय केलं की स्वतः वाकून नाही घेतला, त्यानं बेल वाजवली आणि बाहेरचा आला आणि त्याला सांगितलं अरे पेन दे, का तर मग तो ऑफिसर होणार आहे म्हटल्यानंतर त्यानं ऑफिसर लाईक क्वालिटीज त्याच्यामध्ये ते असली पाहिजे. किंवा तुम्ही आता ज्या जिन्यावरून चढून आला त्याला किती पायऱ्या होत्या, काही म्हणजे त्याला काय अर्थ नाही. म्हणजे खूप गैरसमज असतात. आणि जसं सांगितलं की इंग्लिश मिडियममधून बोलायला पाहिजे, खूप खूप टॅलेंटची उत्तरं द्यायला पाहिजेत, अस्खलितपणे बोलायला पाहिजे, असं काहीही नसतं. मला असं वाटतं की मुलाखत म्हणजे सरळ साधं असतं की ज्या पोस्टवरती तुम्हाला न्यायचं आहे, घ्यायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे, त्याच्यासाठी सिलेक्ट करण्यासाठी तुम्ही योग्य आहात का. आणि तिथं असंही एक्सपेक्टेशन्स अजिबात नसते की तुम्ही खूप अगदी विचारवंतांसारखी उत्तरं द्यायला पाहिजे. तुम्ही ज्याला काय म्हणतो, प्रॅक्टिकल म्हणण्यापेक्षा वास्तविकतेचं भान तुम्हाला असायला पाहिजे. आणि खूप काही ब्लंडर त्याच्यात नाही करायला पाहिजेत. म्हणजे महिला सबलीकरणाच्या कुठंतरी विरोधात बोलून आलाय, किंवा डेमोक्रेसीच्या विरोधातच काहीतरी मतं देतोय, किंवा कॉन्स्टिट्यूशनच्या अगेन्स्ट काहीतरी बोलून आलाय, असलं काही नाही व्हायला पाहिजे. आणि त्याच्यामधून तुमची व्यक्तिमत्व तपासलं जातं. म्हणजे ज्यावेळेला माझा इंटरव्ह्यूचा मी तुम्हाला एक्सपिरियन्स सांगतो. आणि कपड्यांवरती पण बरेच जण असतात. म्हणजे माझ्या अगोदर मी ऐकलं होतं की 20,000चा सूट घालून गेला होता एक बंदा. आणि हे बघा, म्हणजे जर तुम्ही अगोदर 1000 रुपयात ड्रेस घ्यायची सवय असते आपल्याला ज्याला शिकत असतो त्या, आणि डायरेक्ट 20,000चं ते रुचत नाही आणि समोरच्याला नीट दिसत नाही ते आहे ना, त्यामुळे त्या भानगडीत पडायचं नाही. आपण जसं याचा अर्थ काही मग 1000 रुपयाचाच घालून जावा असंही म्हणत नाही मी. जे आहे ते व्यवस्थितपणे घालून जायला पाहिजे तिथं. आणि मग टाय घालावी का वगैरे काही नाही. जसं तुम्ही आम्ही टाय वगैरे काही घातली नव्हती. इव्हन माझं तर असं म्हणणं होतं, मी ज्यावेळेला ड्रेस घ्यायला गेलो त्यावेळेचा एक हसायचा किस्सा सांगतो. मी सांगितलं होतं त्याला की मला शर्ट खूप चांगला आहे, किमतीचा घे चांगला, पॅन्ट काय दिसत नाही म्हटलं, त्या टेबलच्या तिथं बसलेलं असतं त्यामुळे फक्त एवढंच दिसतं म्हटलं. म्हणजे अशा पद्धतीनं. आणि देन इंटरव्ह्यूमधून काय चेक होतं बघा, बऱ्याच वेळेला मुलांना असं वाटतं की विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. माझं तिथं नॉलेज चेक नाही होत तुमचं. म्हणजे मला MPSCला असं बंबार्डिंग केलं होतं फॅक्च्युअल क्वेश्चनचं स्टार्टला. म्हणजे अगदी हे कोणाला म्हणतात, हे किती तारखेला झालं होतं, ते किती वेळा साली झालं होतं वगैरे वगैरे वगैरे. मग ते मला अक्षरशः त्या 7-8 क्वेश्चनपैकी भलेही मला सगळंच आलं असतं शांत बसलं तर, पण त्या माहोलमध्ये मला 2-3 आले फक्त. आणि मी त्यानंतर सॉरी सर आता आठवत नाहीये, किंवा जे खूपच बाहेरचं काहीतरी विचारलं असेल तर सॉरी सर मला माहीत नाहीये. म्हणजे 7-8 क्वेश्चन विचारले आणि त्यातल्या ओळीनं 3-4 क्वेश्चनची आन्सर्स तुम्हाला नाही आली. असं वाटायचं काही कारण नाही की बस आता संपलो, आपले सिलेक्शनचे चान्सेस गेले. येत नाही हे तुम्ही प्रामाणिकपणे कबूल करता, हा सुद्धा एक गुण आहे तुमचा की जो इंटरव्ह्यू मधून चेक होतो. म्हणजे तुम्ही प्रामाणिक आहात. नाही येत तर सरळ सांगता, उगीच तिथं फेकाफेकी करत नाही. मग सर ते असं झालं होतं की, म्हणजे खरंच काय नसतं, उगीच गोल फिरवत फिरवत. मग ते शेवटी त्याला पण माहित होतं की ह्याला काही येत नाहीये, हे उगाच सुरुवात करतात, ते तोडतात आणि पुढचं विचारतात. त्यामुळे येत नसेल तर नाही येत, कारण त्यातून चेक होतं. पण याचा अर्थ येत असेल तरी पण सॉरी सर माफ करा, कारण प्रामाणिकपणा दाखवण्यासाठी मी सॉरी सर म्हणतो, असंही नका करू. जे आहे येत असेल तर यस सांगा, नसेल तुमच्या बोलण्यातलं पहिला शब्द म्हणजे तुमच्या उत्तराची सुरुवात असली पाहिजे. बऱ्याच वेळेला फिरवून सांगायची सवय असते. म्हणजे असहकार चळवळीबद्दल तुम्हाला काय वाटतं असा जर प्रश्न विचारला, भारत 150 वर्ष गुलामीमध्ये, इंग्रजांनी त्याच्यावरती राज्य केलं, त्याच्या अगोदर मुघलांचं राज्य होतं वगैरे. प्रश्न काय आहे की असहकार चळवळी, तर तिथं जावा डायरेक्ट. म्हणजे तिथं तुम्ही
कमीत कमी शब्दामध्ये प्रभावीपणे तुम्हाला व्यक्त केलं पाहिजे. हा पण एक गुण आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही इंटरव्ह्यूची प्रिपरेशन करत असताना मुलं एकमेकांशी ग्रुप डिस्कशन जे करता किंवा मॉक टाईप जे एकमेकांचं घेता त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करता मोबाईलमध्ये. मग माझ्या काही विचित्र हावभाव तर मी करत नाहीये ना, हालचाली तर माझ्या काही विचित्र होत नाही ना, अशा प्रकारे टॅक्टिक्स असतात ते करत राहा तुम्ही. आणि इंग्लिशमध्ये बोलावं लागतं याच्याबद्दल एक मला क्लिअर करायला आवडेल. माझ्या बाबतीतली एक गोष्ट सांगतो की मी आयुष्यात पहिल्यांदा अदर दॅन मराठी पहिल्यांदा UPSCच्या इंटरव्ह्यूलाच बोललो डायरेक्ट. त्याच्या अगोदर कारण मी मेन्स मराठीतून लिहिली होती आणि ज्यावेळेला मी मॉक इंटरव्ह्यू देत होतो त्यावेळेला बऱ्याच जणांनी मराठीमधून दे म्हणून सांगितलं आणि काही जणांनी नाही मराठीतून अजिबात देऊ नको म्हणून सांगितलं. आता जे मराठीतून दे म्हणायचे त्यांचं म्हणणं असं असायचं की तू व्यक्त होऊ शकतो मराठीतून तर मराठीतून दे. त्यातल्या एक जणांनी असं सांगितलं की मराठीतून देणार असतील तर 100% मराठीत बोल. म्हणजे अगदी सॉरी सर सुद्धा म्हणायचं नाही, माफ करा सर म्हणायचं. भाषेची सरमिसळ नको तिथं. आता मी विचार करायचो बघा आपण इथं एकदा इमॅजिन करतो डोळं झाकून की माझा इंटरव्ह्यू कसा असेल. मग मी इमॅजिन करायचो की मी दिल्लीला धोलपूर हाऊसला गेलो असेल. मग मी नॉक करेन. मग यांनी सांगितलं मराठीत बोलायचं. मी म्हणेल मी आत येऊ का सर. आता त्या बिचाऱ्यांना मराठी माहीत नसणार. मग तिथं ट्रान्सलेटर बसलेला त्यांना सांगेन की मी आय कम इन सर म्हणतोय म्हणून. मग ते म्हणतील यस कम इन. तो म्हणेल हा आत या ट्रान्सलेटर. मग मी आत जाणार आणि देन मग मी सगळ्यांकडे बघणार. मग शुभ प्रभात मॅडम, शुभ प्रभात सर, आपल्या सगळ्यांना शुभ प्रभात. परत ते माझ्याकडे बघणार. परत तर ट्रान्सलेटर सांगणार की गुड मॉर्निंग मॅम, गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू असं म्हणतोय. देन हा प्लीज सिट डाऊन. तो ना हो कृपया तुम्ही बसू शकता. आणि काय लॉजिक आहे म्हटल्यात म्हणजे बघा भाषा हे तुमचं विचार त्या पॅनलपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम आहे. भाषा म्हणजे विचार नाही. त्यामुळे भाषा खूपच अस्खलित खूपच ताकदीची असायला पाहिजे असं काही नाही. त्या भाषेमधून तुम्ही जे व्यक्त करू पाहताय ना ते ताकदीचं असलं पाहिजे, ते विधायक असलं पाहिजे, ते कन्स्ट्रक्टिव्ह असलं पाहिजे, ते ऑफिसर्स लाईक क्वालिटीज त्याच्यामधून दिसल्या पाहिजेत. आणि मी मॉक मराठीतून द्यायचो आणि ज्यांचं म्हणणं होतं की मी दोन्ही आस्पेक्ट सांगतो. काही जणांचं म्हणणं होतं की अदर दॅन मराठी दे. कारण का मी सांगतो तुम्हाला अशीच सिस्टीम असते तिथं. असं पॅनल बसलेलं असतं. फॉर एक्झाम्पल आम्ही पॅनल आहे आणि या चेअरच्या पलीकडे एक चेअर आमच्याकडे तोंड करून असते फॉर एक्झाम्पल की तो मुलाखत देणारा बंद आहे. आणि जर मराठीतून देणार असाल तर एक ट्रान्सलेटर शेजारी बसवलेला असतो. मग मराठीतून का नको तर असं म्हणतात की मुलाखत देत असताना इंटरव्ह्यू प्रश्न विचारणाऱ्यांच्या चेहऱ्याकडे बघायला बोलायला पाहिजे. म्हणजे चांगल्या कम्युनिकेशनचा तो एक भाग आहे की आपण त्यांच्या चेहऱ्याकडे त्यांच्या डोळ्याकडे बघत बोललं पाहिजे. आता इमॅजिन करा मी कन्नडमध्ये बोलायला सुरुवात केली आणि तुमच्या डोळ्यात पिऊन बिचाऱ्यांना कळणार नाही काय. मग त्यांचे एक्सप्रेशन्स कसे असतील. हा एक मुद्दा होता त्यांचा की तू मराठीतून बोलू नको. दुसरं त्यांचं म्हणणं होतं की ट्रान्सलेटर तुझा निम्मा वेळ खाईल. कारण तू सांगणार प्रत्येक वेळी तो ट्रान्सलेट करणार. त्यामुळे तुझी मुलाखत जर 30 मिनिट झाली तर 15 मिनिट ट्रान्सलेटर खाईल. आणि तिसरा अजून एक मुद्दा होता की तू ट्रान्सलेटर बऱ्याच वेळेला तुला जे काही म्हणायचंय ते तशाच तुझ्या भावना त्या ट्रान्सलेट होऊन त्यांच्यापर्यंत पोहोचतील असं काही नाही. पण आता ज्या वेळेला मी गेलो त्याला मी डिसाईड केलं की नाही म्हटलं ह्या सगळ्या दोन्ही गोष्टींचा आणि एकंदरीत माझं बॅकग्राऊंड पण महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही इंग्लिशमधून मेन्स लिहिली असेल आणि मराठीमधून इंटरव्ह्यू द्यायचं म्हटलं तर तो तुमचा निगेटिव्ह पॉईंट. मला वाटतं तशी सोय पण नाहीये. इंग्लिशमधून मेन्स लिहिली असेल तर तुम्हाला इंग्रजीमधूनच द्यावा लागतं. मी विचार केला आता मी मराठीतून दिलेली आहे मेन्स. बघा कोणतीही गोष्ट पॉझिटिव्हली घ्यायला शिका. म्हणजे दृष्टिकोन खूप इम्पॉर्टंट आहे. मी विचार केला ज्यावेळेला मी दिल्लीला होतो शेवट 2-3 दिवस इंटरव्ह्यूच्या अगोदर मी विचार केला की माझं मुक्त विद्यापीठातून शिकलोय मी ग्रामीण भागात माझं शिक्षण झालं आहे, माझा डिप्लोमा झालेला आहे किंवा मी मेन्स मराठीमधून लिहिलेली आहे. आणि एवढं सगळं असताना त्यांचे अजिबात एक्सपेक्टेशन्स नसणार आहे की रमेश घोलपनी हिंदीमधून किंवा इंग्रजीमधून बोला. मराठीमधून बोललं तरी ते म्हणतील की अरे ठीक आहे पोराचं बॅकग्राऊंड एज्युकेशनल तसं आहे सो बोलला मराठीमध्ये. पण मी विचार केला तरीही मी हिंदी किंवा इंग्रजीमधून बोललो तर किती ते पॉझिटिव्हली घेतील की एवढं सगळं असून सुद्धा मुलगा बोलला इंग्रजी आणि हिंदीमधून. सो मी डिसाईड केलं की आपण इंग्रजीमधून सुरू करायचं. त्यांनी इंग्रजीमध्ये विचारलं की आपण इंग्रजीमध्ये उत्तर द्यायचे. अडचण आली तर हिंदीमधून बोलायचं आणि काही सगळेच अडचण आली तर मीडियम आपलं मराठी आहे शेवटी मराठीवर यायचं. ऍटलिस्ट त्यांना एवढं तरी कळेल की रमेश घोलपला इंग्रजी पण येतंय, हिंदी पण येतंय आणि मराठी पण येतंय. म्हणजे हा गुण आहे हा की तुम्हाला सगळ्या भाषेमधून अभिव्यक्त होता येतं. हा गुण आहे. आणि मग मी गेलो आणि माझी मुलाखत सुरू झाली. मुलाखतीतले काही किस्से मी तुम्हाला सांगतो 1-2. त्यांनी विचारलं मला स्टार्टला की कॅन आय कॉल यू रमेश. म्हटलं येस सर. आता बघा म्हणजे 12वी नंतर माझा आणि इंग्रजीचा काही संबंध नव्हता. म्हणजे इंग्रजी खूप काय अशातला भाग नाही. पण 12वी नंतर DED मुक्त विद्यापीठातून BA त्यामुळे इंग्लिश आणि वाचलं होतं हिंदीमधून. कुणाचं एखाद्याचं ऐकायचं असेल कधी
चुकून तर ते इंग्रजीमधून ऐकावं लागायचं आणि लिहायचं होतं मराठीमधून. अशी माझी काय म्हणतात त्याला सरमिसळ झालेली होती तिन्ही लँग्वेजची. आणि त्यांनी दुसरा प्रश्न विचारला, रमेश फ्रॉम वेअर आर यू? म्हटलं सर आय एम फ्रॉम सोलापूर डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र. ओके, यू हॅव कम्प्लिटेड DED, दॅट मीन्स डिप्लोमा इन एज्युकेशन इन 2005. म्हटलं नो सर, आय हॅव कम्प्लिटेड इट इन 2008. बघा, म्हणजे कदाचित म्हणजे ज्यावेळेला तुम्ही त्या खुर्चीवरती बसता ना, तुमच्या मान हलवण्याला पण किंमत असते, त्यामुळे ती योग्य वेळी योग्य दिशेनं हल्ली पाहिजे. तर मी खोडून काढलं ते, नाही म्हटलं, मी 2008ला केलंय. कदाचित त्यांना असं बघायचं असेल की उगीच काही सांगितलं तर हा सर, हा येस सर म्हणतोय का उगीच. तर मी ते काही वेळेला ते जाणीवपूर्वक चेक करतात की तो ऐकतोय का व्यवस्थित आपलं, आणि जर चुकीचं असेल तर खोडून काढतोय का की नाही असं नाहीये असं आहे. त्यानंतरचा त्यांचा प्रश्न होता की 2008 पासून आतापर्यंत काय करत होता. आता म्हटलं 4-5 तरी वाक्य बोलावे लागतील कमीत कमी, काही रेटणार नाही म्हटलं आपल्याच्या ना. देन मी परमिशन मागितली, सर कॅन आय टॉक इन हिंदी? येस रमेश, यू कॅन टॉक इन मराठी ऑल्सो, वी डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. नाही म्हटलं सर मी हिंदीतून बोला, आणि तिथून पुढं शेवटपर्यंत मी हिंदीमध्ये बोललो. आता हिंदीमध्ये असं काही हिंदी नाही, तिथं हिंदीत बोललो, हिंदीत वाचलं. झारखंडमध्ये हिंदीत 3 वर्ष झालं काढतोय तरीही अजून प्रशासकीय हिंदी कळत नाही, असले वर्ड असतात हिंदीमध्ये. त्यामुळे तिथं मी काही खूपच चांगलं हिंदीत बोल, सिनेमातली हिंदी असते ना तशा टाईप बोललो. म्हणजे आपण बघतो सिनेमा, हिंदी सिनेमा, तर त्या टाईप बोललो. म्हणजे जसं मला जे वाटतं ना त्या प्रश्नांची मी तशी उत्तरं दिली. आणि ज्या काही मुलांना वाटतं ना की खूप काहीतरी वेगळं बोलावं लागतं, त्यांच्यासाठी सांगतो. मला एक क्वेश्चन विचारला होता त्यांनी, 2-3 क्वेश्चन मी सांगायला आवडेल की म्हणजे खूप काहीतरी वेगळं असतं उत्तरं देणारे, असं काही नसतं. याची उदाहरणं सांगतो. मला त्यांनी एक क्वेश्चन विचारला की रमेश, तुझ्या गावात कधी अधिकारी आलाय का? म्हणजे हिंदीमधून होता तो. आणि त्यांनी काम करत असताना कधी कामात हलगर्जीपणा केलाय का, असं तुला वाटतंय का? आता बघा, आपण पण तिथं जाणार आहे चेअरमध्ये, त्यामुळे शक्यतो त्यांना उगीच म्हणजे अगोदर मी राजकारणात होतो आणि राजकारण्यांना हेच कामं असतात, हे करत नाही ते करत नाही, म्हणजे अक्षरशः नावं ठेवण्याशिवाय काही दिसत नाही. तरी पण मी म्हटलं हाँ सर, मेरा गांव प्रोजेक्ट अफेक्टेड था, इसलिए बहुत सारे ऑफिसर्स आते थे और बहुत लोगों ने बहुत अच्छा काम किया है, लेकिन फिर भी कुछ समस्याएं हैं, उसके लिए मुझे लगता है कि और अच्छे तरीके से काम होना चाहिए. राजकारणात होतो त्याचा फायदा झाला, पॉलिटिकली करेक्ट बोलून गेलो तिथं. मग त्याने विचारलं की काय करायला पाहिजे, अजून काय समस्या आहे तुझ्या गावात? तर मी जी समस्या सांगितली होती, मी म्हटलं की सर माझं गाव प्रकल्पग्रस्त आहे, गाव विस्थापित होतं, म्हणजे नवीन ठिकाणी बसलंय. तर जुन्या गावामधून शेतीला जाणारे जे रस्ते होते ते पाण्याखाली गेलेले आहेत. त्या नवीन गावामध्ये अजून शेतीला जाण्यासाठी रस्ते केलेले नाही आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची पावसाळ्यामध्ये माल आणताना भांडणं होतं, कारण शेतातलं कोण जाऊ देत नाही आपल्या शेतामध्ये. ही माझ्या गावची समस्या आहे असं मी सांगितलं. आणि त्यांनी ते अप्रिशिएट केलं होतं की अच्छा ठीक आहे, मतलब बहुत बढ़िया, मतलब तुमको पता है की एक्झॅक्टली गाव में क्या प्रॉब्लेम्स होते. म्हणजे मला हे म्हणायचं आहे की तुम्ही समाजामध्ये चांगला नागरिक म्हणून जर जगलेला असाल तर जे तुम्ही बघितलं आहे फक्त त्याच्यावरती मला असं वाटतं की तुमची कन्स्ट्रक्टिव्ह अँसर्स तयार व्हायला पाहिजे. म्हणजे या फेजमध्ये जर तुम्ही आता सुरू केला अभ्यास करायला, तर रस्त्यानं जात असताना ट्रॅफिक जाम झालं तर शिव्या नाही द्यायला पाहिजे की हे असंच करत नाही, महानगरपालिका असंच करते, या शहरात राहणं मुश्किल आहे, इथं जर गाडी चालवली तू भारतात कुठेही गाडी चालवू शकतो आहे की नाही, असली उत्तरं असतात आपली. इथल्या रिक्षावाल्यांना जोड नाही आहे ना, असं नाही. त्यावेळेला तुम्ही हा विचार करायला पाहिजे की मी जर अधिकारी असतो तर हे ट्रॅफिक जाम होऊ नये म्हणून कशा पद्धतीनं मी काम केलं असतं. म्हणजे अशा प्रकारे म्हणजे प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा जो विचार आहे ना, तो विचार डेव्हलप करायला शिका. कारण मला पॅनलमध्ये बऱ्याच वेळेला मी प्रॉब्लेम सांगितलं की ते म्हणायचे अच्छा ठीक आहे, आम्ही तुला अधिकारी केलं तर तू काय करशील हे सोडवण्यासाठी. सो तुमची कन्स्ट्रक्टिव्हिटी ऑफ माइंड तिथं चेक होते. एक प्रश्न त्यांनी मला विचारला, त्यावेळेला 16 एप्रिल होता माझा इंटरव्ह्यू, मला वाटतं 15 एप्रिलला बिहार दिन असतो काहीतरी, इफ आय एम करेक्ट. आणि त्यावेळेला ते नितीश कुमार आणि लालू प्रसादजी दोघंजण येणार होते मुंबईला, आणि आपले जे ठाकरे साहेब आहेत त्यांचं आणि त्यांचं शाब्दिक चालू होतं की मुंबईत येऊन आम्ही छठ पूजा करेंगे, असं काहीतरी ते वातावरण होतं आणि थोडंसं चिघळलेलं होतं आता. मग त्यांनी मला सांगितलं, मग त्यांनी थोडंसं त्या अँगलनी मला चेक केलं की रमेश देखो यार, बॉम्बे कितना अच्छा था पहले, है ना, अब देखो बाहर से लोग आ रहे हैं, बेसिक इंफ्रास्ट्रक्चर पे प्रेशर आ रहा है, क्राइम्स बहुत बढ़ रहे हैं और बहुत सारे प्रॉब्लम्स क्रिएट हो रहे हैं. तुमको नहीं लगता राइट टू ट्रैवल जो है उस पर कुछ रिस्ट्रिक्शंस लाने चाहिए? आता बघा, मी जर एका विशिष्ट विचारसरणीचा असतो तर बाहेर दुबडून सांगितलं असतं की हां सर बंद करायला पाहिजे, अजिबात येऊ द्यायला पाहिजे. पण ज्यावेळेला तुम्ही तिथं बसताना तर तुम्ही खूपच रिजनल म्हणजे असा अप्रोच नाही दाखवायला पाहिजे की आपण
शेवटी तुम्ही ऑल इंडिया सर्व्हिसमध्ये जाणार आहात, ॲज अ होल कंट्री म्हणून तुम्ही विचार करायला पाहिजे. मी त्यांना सांगितलं यातून दोन गोष्टी होत्या, एक तर येणारे ओढे आणि दुसरं वाढणारं गुन्हेगारीकरण. मग मी ते दोन्ही माझ्या परीने ॲड्रेस केलं. मी म्हटलं की सर, तिथं येणारी, मुंबईमध्ये येणारी लोक केवळ बाहेर राज्यातून येत आहेत असंच नाही आहे, तर ते महाराष्ट्रातल्या पण ग्रामीण भागातून तिथं लोक जात आहेत रोजगाराच्या शोधासाठी. त्यामुळं त्यासाठी राईट टू ट्रॅव्हल, त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन्स आणणं, बंधनं आणणं हे उत्तर नाही आहे. मग ज्या राज्यातून ती लोक येत आहेत त्या राज्यामध्ये आणि महाराष्ट्रातल्याही ग्रामीण भागामध्ये रोजगारांची निर्मिती करणं हा त्याच्यावरचं सोल्युशन असू शकतो असं मला वाटतं. आणि देन दुसरं जे आहे, तुम्ही म्हणताय की गुन्हेगारीकरण वाढलेलं आहे, तर त्याच्यासाठी तिथली जी काही पोलिसिंग आहे त्याच्यामध्ये बदल करायला पाहिजेत किंवा त्याच्यामध्ये याला कंट्रोल करण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा करणं गरजेचं आहे. म्हणजे असं खूप ज्याला आपण म्हणतो की कॉमन सेन्स असला ना माणसाला तर चालून जातं तिथं. म्हणजे खूप काही वेगळं बोलावं लागत नाही, फक्त तुम्ही खूपच एक्स्ट्रीमिस्ट असायला नको. म्हणजे एक प्रश्न त्यांनी विचारला होता राम सेतूबद्दल मला, की म्हणे राम सेतू पता है तुमको? म्हटलं हाँ सर, मतलब तर म्हणे की तुमको क्या लगता है, मतलब राम सेतू अगर वो वहाँ से हटा दिया जाए, म्हणजे ते जे होतं तर तो क्या बेनिफिट होगा? म्हटलं त्यांनी असं विचारलं की तिथून जर आपली जी काय म्हणतात त्याला सागरी वाहतूक जी आहे ती जर त्याला तिथून जर मार्ग मिळाला तर काही बेनिफिट होतील का आपल्याला? म्हटलं सर होतील की. त्यामुळे काय तर म्हटलं समजा आपल्याकडे इकडे कोलकात्याकडे वगैरे कुणी अटॅक केला तर आपली मुंबईची जहाजं तिथं जाऊन पोहोचेपर्यंत राऊंड घालून श्रीलंकेला ते मधून गेली तर कमी वेळात जातील. आणि दुसरं व्यापाराच्या दृष्टीनं पण ते चांगलं आहे. तर म्हणे अच्छा, उसके लिए बहुत लोग अपोज कर रहे हैं, तो तुमको नहीं लगता ये डेमोक्रेसी है, लोगों का विरोध तो होता ही रहता है, लोग तो हर चीज़ के लिए अपोज करते रहते हैं, तो इनको निग्लेक्ट करके कर देना चाहिए अगर अच्छा है तो. म्हणजे खूप मेजरली जर अपोज होत असेल तर लोकशाहीमध्ये मला असं वाटतं की त्यांच्या विचारांना आपण ॲटलिस्ट विचार तरी करायला. मी त्यांना असं म्हटलं की सर मुझे लगता है कि उनको निग्लेक्ट करके करने के बजाय अगर हम उनको विश्वास में ले लें और उनको समझा दें प्लस माइनस पॉइंट और उनको एग्री करा के करवा लें तो अच्छा रहेगा, क्योंकि उससे लॉ एंड ऑर्डर का जो इश्यू होता है वो क्रिएट नहीं होगा ज़्यादातर. तर अशा प्रकारची मी उत्तरं दिली होती. त्यामुळे तुम्ही पण ज्यावेळेला कराल, आणि व्यक्तिमत्व हे काही 1 महिन्यात 1.5 महिन्यात विकसित होणारी गोष्ट नसते, ते तुम्ही लहानपणापासून नकळतपणे घडत आलेलं असतं. त्यामुळं जो तुमचा बायोडाटा तुम्ही दिलेला असतो, जे तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड असतं, जो तुमचा ऑप्शनल असतो, जे तुम्ही सर्व्हिस प्रेफरन्स दिलेले असतात, जो तुमचा छंद असतो, संबंधित प्रश्न तयार करायचे. आणि प्रश्न शक्यतो इंटरव्ह्यूची आता पण मला वाटतं काल परवा UPSCचा रिझल्ट आला, ज्याला प्रिपरेशन कराल त्यावेळेला टी डायग्राम सारखी तयार करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझं नाव रमेश आहे, तर माझ्या नावावरून काय काय क्वेश्चन विचारू शकतात. रमेश नावाची कोणती व्यक्ती चर्चेत आहे का, तर त्याच्यावरती क्वेश्चन विचारला. समजा जयराम रमेश यांच्यावरती विचारला तर ते एन्व्हायरमेंटवरती जास्त थोडंसं असायचं त्यांचं, तर मग पर्यावरण हा फोकस होऊ शकतो. कदाचित इंटरव्ह्यू पर्यावरणाकडून वाढत जाऊ शकतो. मग त्याच्यातून कोणकोणते क्वेश्चन क्रिएट होऊ शकतात, त्याचे तुम्ही आन्सर्स काय देणार, त्या आन्सर्समधून परत कोणते क्वेश्चन क्रिएट होतील, असं तुम्ही करत राहा. इंटरव्ह्यूसाठी असे 100, 200, 400 प्रश्न काढा आणि त्याचे आन्सर्सवरती पण विचार करा, स्वतःची उत्तरं तयार करा कमीत कमी शब्दांमध्ये. त्याच्यामुळं काय होतं, एकतर तुम्हाला आत्मविश्वास येतो थोडासा, कारण एवढे 300-400 क्वेश्चन तयार केले तर तुमच्या इंटरव्ह्यूला 20 प्रश्न विचारले तर त्यातले 4-5 तरी तुमचे पडतातच. काही नाही म्हटलं तरी 4-5 तरी सहज येतात. आणि स्टार्टला मोस्ट ऑफ क्वेश्चन हा असतो की इंट्रोड्यूस युअर सेल्फ, म्हणजे तुमची ओळख. तर ॲटलिस्ट तिथं तरी आपलं तयार पाहिजे की आपण कमीत कमी शब्दामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं आपलं स्वतःचं तरी इंट्रोडक्शन करू शकू. मुलं तिथं पण हे सुरू करतात. म्हणजे अगदी मग मी रमेश गोरख घोलप, माझ्या वडिलांचं नाव गोरख रामलिंग घोलप, त्यांचा व्यवसाय हा होता आणि ते ह्या गावचे रहिवासी होते, आमचं पोस्ट हे आहे. काय गरज आहे? म्हणजे कमीत कमी शब्दात तुम्हाला तुमची ओळख पण सांगता आली पाहिजे. तर अशा पद्धतीनं प्रत्येक गोष्टीमध्ये मला असं वाटतं की सेल्फ ॲनालिसिस, सेल्फ स्टडी जो आहे ना तो महत्त्वाचा आहे. तर मुलाखतीसाठी सुद्धा मला असं ते वाटतं की कुठल्या क्लासेसला जाऊन जास्त त्यांच्याकडून टिप्स घेण्यापेक्षा स्वतःमध्ये डोकावून बघा इंटरव्ह्यूच्या वेळेला, आणि दोन्ही गोष्टींचा विचार करा की माझ्याकडे प्लस पॉईंट कोणते आहेत, मायनस कोणते आहेत, आणि जे तुमचे प्लस पॉईंट आहेत ते कळत न कळतपणे इंटरव्ह्यू पॅनलपर्यंत कसे पोहोचतील यासाठी थोडासा प्रयत्न करा. कारण काही गोष्टी गेल्या पाहिजेत त्यांच्याकडं. फॉर एक्झाम्पल मी जर काही संघर्ष थोडाफार केला असेल, याचा अर्थ असा नाही की कुठलाही प्रश्न विचारला की सुरू करायचं आपलं की सर माझं खूपच हे होतं असं. तर कुठले अशा क्वेश्चन आहेत की ते आले तर मी कळत न कळतपणे माझं ते त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो, ते पोहोचणं गरजेचं आहे. सो त्या दृष्टीनं तुम्ही विचार करा. मुलाखत म्हणजे प्रेझेंट युअर सेल्फ ॲज यू आर, म्हणजे तुम्ही जसे आहात तसे प्रामाणिकपणे पॅनल समोर स्वतःला सादर करा
आणि बॅलन्स अँड पॉझिटिव्ह थिंकिंग, तुमचे विचार हे समतोल आणि सकारात्मक असले पाहिजेत. यानंतर महेशजी लोंढे सर यांच्याकडे मी माईक सोपवतो. एक प्रश्न सहजासहजी माझ्या डोक्यात आला. सरांनी याच्या आधीच्या प्रश्नाचं उत्तर देताना असं म्हटले की आपला जो अभ्यास आहे या परीक्षेचा त्याची एक दिशा निश्चित असली पाहिजे. दिशा निश्चित असणं हे का महत्त्वाचं आहे? तर समजा इथे समजा एक दगड आहे, तो येता जाता आपल्याला ठेचकाळत आपण ज्याला येऊ शकतो, तो दगड बाजूला सारायचा आहे. तर मला या रेड कार्पेट आहे त्याच्यावरनं बाजूला काढायचं तर मला या दिशेला बल लावावं लागेल किंवा ऊर्जा लावावी लागेल माझी. म्हणजे दिशा असेल तर ती समस्या दूर होईल. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सर मला काय वाटतं की दिशा निश्चित आपली योग्य आहे की नाही परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावर हे तुम्ही कसं ओळखलं किंवा कसं ओळखलं पाहिजे. नाहीतर अभ्यास आपण 8-8, 9-9 तास करत राहतो आणि परीक्षा पास होत नाही. मग आपल्या लक्षात येत नाही किंवा आपली दिशा कुठे चुकते. तर दिशा बरोबर आहे की चुकीची आहे याच्यासाठी काय काय तुम्ही लावली किंवा लावायला पाहिजे तिन्ही टप्प्यावर. फॉर एक्झाम्पल प्रिलिम्सचा जर विचार केला की समजा तुम्ही प्रिलिम्सचा अभ्यास करताय, आता योग्य दिशेनं अभ्यास होतोय की नाही हे चेक करण्याचं मार्ग एकच आहे की तुम्हाला क्वेश्चन सुटतायत का नाही प्रिलिम्सचे. मग तुमच्याकडे क्वेश्चन बँक असते, प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन्स असतात किंवा बरेचसे क्वेश्चन बँक क्लासेसवाल्यांनी वगैरे काढलेले असतात. तर मी एखाद्या टॉपिकचा माझं जे रेफरन्स मटेरियल आहे त्याच्यामधून अभ्यास केला आणि समजा 7 दिवसानंतर त्याचं रिव्हिजन होतं, माझं रिव्हिजन पण झालं. रिव्हिजन झाल्यानंतर जे तुम्ही अगोदर सोडवलेले नाहीत असे त्या टॉपिकवरचे रॅन्डमली क्वेश्चन सोडवून बघा. जर तुम्हाला ते सुटले तर याचा अर्थ तुम्ही प्रॉपर डायरेक्शननं चाललेला आहात. आणि समजा तुम्हाला एखाद्या टॉपिकवरचे नाही आले एखाद दुसरे, तर आयदर तुम्ही वाचताय त्याच्यामधलं कंटेंट कमी पडतंय किंवा जे वाचलं ते तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने समजून नाही घेतलेलं. सो त्या दोन्हीपैकी काय आहे ते शोधा. समजा जर ते कंटेंटमध्ये आहे त्या पुस्तकात तरी पण तुम्ही वाचताना वाचून पण तुमच्या लक्षात नाहीये राहिलेलं, तर ते वाचण्याचा जो अँगल आहे तो तुम्ही काही गोष्टी एखाद्याच्या प्रॅक्टिसनुसार किंवा ते वाचण्याच्या पद्धतीनुसार सुटत असतात तर तिथं फोकस करा. सेम आहे मेन्सला. मेन्सचं काय आहे म्हणजे मी वाचलेलं मला मांडता आलं पाहिजे. म्हणजे UPSC पॉईंट ऑफ व्ह्यूनं जर बघितलं तर मला ते लिहिता आलं पाहिजे, रायटिंग स्किल ज्याला आपण म्हणतो. सो तिथं लिहिण्याची प्रॅक्टिस करा. तिथं मी खूप क्वेश्चन आन्सर लिहून चेक करायचं. फॉर एक्झाम्पल तुम्ही बॅटल ऑफ प्लासी वाचलं, खूप वाचलंय तुम्ही, अगदी 2-4 हजार शब्द वाचलेत बॅटल ऑफ प्लासीवर. पण मग तुम्ही एखादा क्वेश्चन घ्या बॅटल ऑफ प्लासीवरचा, रॅन्डमली मागं समजा येऊन गेलेला आहे 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी. समजा द बॅटल ऑफ प्लासी वॉज नॉट अ रिअल बॅटल, इट वॉज जस्ट अ स्किर्मिश. ती लढाई नव्हती, चकमक होती, स्पष्ट करा म्हटलं तर तुम्ही त्याच्यावरती आन्सर लिहा. आणि ते लिहिलेलं आन्सर तुमच्याकडे सॉल्व क्वेश्चन आन्सर्स असतात बघा, अरिहंतचे असतील, विझार्डचे असतील, क्रॉनिकलचे असतील. एकदा तिथं जरी कम्पेअर केलं तुम्ही की मी काय उत्तर लिहिलं याचं आणि त्यांनी काय लिहिलेलं आहे, तरी तुमच्या लक्षात येऊन जातं की अरे हे आपण अधिक चांगल्या पद्धतीनं लिहू शकलो असतो. मग समजा 3-4-5 वेळेला असं जर तुम्ही स्वतः लिहून त्या दोन्ही कम्पेअर करत राहिला किंवा त्यातल्या 1-2शी, तर तुमच्याकडं ते एक डेव्हलप होऊन जातं की म्हणजे क्रिटिकली अनालाइज करा म्हणजे काय करायचं, डिस्कस करा म्हणजे काय करायचं, एक्सप्लेन करा म्हणजे काय करायचं, गिव्ह युअर ओपिनियन म्हटलं की काय लिहायचं. आणि हे एकदा ज्यावेळेला डेव्हलप होईल त्यावेळेला कोणत्या तरी सरांकडून 2-3 वेळा चेक करून घ्या. जर तुम्ही एखादा टॉपिक वाचला आणि त्याच्यावरचे क्वेश्चन सोडवले आणि ते सरांनी चेक केल्यानंतर सर जर ॲप्रिशिएट करत असतील, चांगलं आहे म्हणत असतील, आणि एखाद्या सरांकडे जर तुम्ही रिपीटेडली लिहून जर ते प्रत्येक वेळी तुमचं खूपच वीक आहे असं म्हणत असेल तर दुसऱ्या एखाद्या सरांना दाखवून बघा. कदाचित शेवटी प्रत्येकाचं त्याच्याकडे बघण्याचा एक हे असतो दृष्टिकोन. असंही नको की आपण एकाच चाकोरीतून चाललोय. सो त्यांच्याकडून पण चेक करून बघा. आणि जर ओव्हरऑल तुम्ही राईट ट्रॅकवरती असाल, 10 पैकी 6-7 जर तुम्हाला पडत असेल तर याचा अर्थ तुम्ही प्रॉपर डायरेक्शननं चाललेला आहात. आणि इंटरव्ह्यू पण तेच आहे. इंटरव्ह्यू ज्याला तुम्ही मॉक देता, म्हणजे मी मॉक दिले होते बऱ्याच जणांकडे, तर तुमचा दिलेला मॉक किंवा तुम्ही स्टार्टला ज्याला प्रिपरेशन सुरू कराल ना, मित्र 2 जण बसा, काही प्रश्न त्याला काढून द्या आणि त्याला सांगा की तुम्हाला प्रश्न विचार, मी आन्सर देतो, आणि एकाला रेकॉर्डिंग करायला लावा. आणि बघा तुमच्या लक्षात येतं ते तुम्ही स्वतः बघितलं तर अरे माझी मानस जास्त हलवतोय मी, किंवा उगीच हातवारे करतोय, उगीच ओरडून बोलतोय, किंवा खूपच कॅज्युअल वाटतोय मी. तर अशा काही ज्या चुका आहेत ना ते तुम्ही म्हणजे काय करायचं, त्यात सुधारणा करायचा. मला असं वाटतं एक म्हणजे दिशा नसणं किंवा मुलांचं चुकतं काय असं जर मी विचारलं ना, तर एखादी आपल्याकडून जी चूक होते ना त्या ती चूक समजावून घेऊन त्यात सुधारणा करत नाही आपण, ही सगळ्यात मोठी चूक असते आपली. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा हिस्ट्रीचा पेपर सोडवला किंवा प्रिलिम्सचा पेपर सोडवला, मग तुम्ही अगोदर प्रिलिम्सला ठरवलेलं असतं की मला प्रिलिम्सला किती मार्क्स पाडायचे. समजा एखाद्याने ठरवलं की मला 200 मार्क्स आणायचे, मग त्याच्यामध्ये तुम्ही ठरवले असेल की हिस्ट्री या विषयामध्ये जर 20 क्वेश्चन येत असतील तर 20 पैकी मला 15 मार्क्स आणायचे तिथून.
तर तुम्ही ज्या वेळेला ते पेपर सोडवाल आणि त्यानंतर तुम्ही चेक करा की मी 15 मार्क्स मिळवायचे ठरवले होते, तर 20 क्वेश्चन मी सोडवलेत का, बरं सोडवले तर त्यातले माझे 15 आलेत का, जर 15 पैकी माझे 10च आले असतील तर त्याचा अर्थ माझं हिस्ट्रीचं चुकतंय कुठंतरी, जेवढं ठरवलं तेवढं येत नाहीये. मग ते कुठं चुकतं हे शोधा. कारण अभ्यासात पण परत असं असतं की 10 टॉपिक असतील आणि 20 पैकी 15 मार्क्स आणायचे असतील, तर त्या 10 टॉपिक पैकी कदाचित तुम्ही 8च सिलेक्ट केलेले असतात की मी हे 8 चांगले करेन. मग त्या 8 पैकी माझे जे चुकले 15 पैकी जर 10च आले असतील बरोबर, तर जे 5 चुकले ते नेमकं कुठून चुकले हे शोधा. खूप वेळ लागत नाही याला, 1-2 तासाचं वर्क असतं हे. ते करा, मग तुम्हाला लक्षात येईल की अरे रिपीटेडली कुठला तरी एखाद दुसरा टॉपिक असतो की ज्याच्यावरती येणारे क्वेश्चन माझे रिपीटेडली चुकत आहेत. मग थोडंसं त्या टॉपिकवरती फोकस करा. नाही तर आमचं असं असतं सोडवणार, आपल्याला हे पण माहीत नसतं मागचा मी सराव पेपर सोडवला त्याच्यामध्ये मला हिस्ट्रीत खरंच आले की नाही, बरं चुकलं तर नेमकं मी तेच टॉपिक वाचतोय की नाही हे पण कळत नाही, उगीच सरसकट पुन्हा पहिल्यापासून वाचायला सुरुवात करायची. त्यामुळं जी चूक होते ती चूक शोधा आणि त्याच्यामध्ये सुधारणा करत पुढे चला. कारण चुका करणं ही माणसाची प्रवृत्ती आहे, पण एका दगडाला 2दा ठेचकाळणं याला मूर्खपणा म्हणतात. त्यामुळे ती एक चूक रिपीट नाही झाली पाहिजे. तर त्या पद्धतीनं तुम्ही चुकांमध्ये सुधारणा करत करत योग्य दिशेनं प्रवास केला पाहिजे. पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत तीनही सत्रात आपली एक दिशा कशी असावी अभ्यासाची यावर उत्तम अशा पद्धतीचं मार्गदर्शन सरांनी केलं. सर, या टप्प्यातनं आपण जात असताना बऱ्याचदा वैफल्य येतं. त्यात अनेक कारणं असतात, कौटुंबिक काही कारणं असतात, आर्थिक कारणं असतात, किंवा अभ्यासाची दिशाच कुठेतरी चुकीच्या पद्धतीने चालू असते. 2-3 दिवसापूर्वी एक आत्महत्येची बातमीसुद्धा वृत्तपत्राला आम्ही वाचली की बाबा परीक्षेच्या निकालात आलेल्या वैफल्यामुळं विद्यार्थ्याची आत्महत्या. तर आपला इथे थांबणे नाही, हा जो जीवन प्रवास आहे तो आम्ही ऐकलाय, वाचलाय. तर आपलं काय मत आहे, म्हणजे अशा मुलांसाठी किंवा जे विद्यार्थी अशा टोकाच्या भूमिकेला जातात, खरंच ते योग्य आहे का, किंवा विद्यार्थ्यांनी त्या टप्प्यावर कशी भूमिका घ्यावी ते आम्हाला ऐकायला आवडेल. हे बघा, म्हणजे अपयश तर बऱ्याच वेळेला येतं. म्हणजे मलाही अपयश आलं होतं. म्हणजे अपयश हे काही असं नाहीये की एखादे, म्हणजे जर तुम्ही हा रेशो बघितला ना की किती मुलं फॉर्म भरतात आणि त्यातली किती सिलेक्ट होतात, तर लाखो मुलांना अपयश येतं दरवर्षी. पण अपयश आलं याचा अर्थ असा नाहीये की सगळं संपवावं. कारण वपू काळेंचं सुंदर वाक्य आहे की आयुष्यात जर तुम्हाला एका विशिष्ट उंचीवर पोहोचायचं असेल तर तुम्हाला जबर संघर्ष करावा लागतो. पण एकदा का तुम्ही त्या उंचीवरती पोहोचलात की आयुष्यातल्या सगळ्या समस्या ती उंचीच सोडवत असते. त्यामुळे जर त्या उंचीवरती तुम्हाला जायचं असेल तर अडचणी, समस्या, संकट येणार आहेत, अपयश येणार आहे. पण प्रत्येक अपयशाचं किंवा अडचणीचं, समस्येचं समाधान असतं. ते समाधान काय शोधा. म्हणजे मलाही अपयश आलं होतं. म्हणजे ज्याला मी पूर्वपरीक्षा फेल झालो, त्यानंतर पुण्यात राहता येईना, मग पुणे सोडावं लागलं. पुणे सोडल्यानंतर परत गावाकडं आईला उभा केलं राजकारणात, तिचा पराभव झाला आणि मग सातत्यानं अपयश आलंच होतं की मला. पण शेवटी मी मगाशी म्हटलं तसं की माणसाचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अतिशय सकारात्मक असला पाहिजे. मग मी त्याला विचार केला, बघा सातत्यानं अपयश आलं तर 2 गोष्टी आहेत. मला माझ्या एका मित्राने मेसेज पाठवला होता की चांगल्या वस्तूंची निर्मिती व्हायला वेळ लागतो, सहजासहजी कमी वेळात होत नाही. कदाचित तुला अपयश आलं यावर्षी, वेळ लागतोय तुझ्या यशाला, म्हणजे खूप काहीतरी मोठं यश मिळणार असेल, असं पॉझिटिव्हली घ्या तुम्ही. आणि देन मग मी डिसाईड केलं की सातत्यानं अपयश आल्यानंतर 2 आहेत की माणूस खचतो किंवा खूप काहीतरी मोठं व्हायचं ठरवतो. बघा, इकडं यायचं असेल तर स्पर्धा प्रचंड आहे, त्यामुळं मन खंबीर करूनच या. म्हणजे हा सोल्युशन नाही आहे की नाही मला अपयश आलं की मी सगळं संपवेन. पण एक छाती ठोकपणे मी सांगू शकतो की जो पोरगा किंवा विद्यार्थिनी असेल 1-2 वर्ष 3 वर्ष स्पर्धा परीक्षेची तयारी करते ना, भलेही परीक्षेत अपयश येऊ द्या, पण तो माणूस आयुष्यात कधी अपयशी होत नाही. कारण एवढं समजून सुधरून एवढा त्याचा विकास होतो त्या सगळ्या प्रोसेसमध्ये की तो कोणत्याही क्षेत्रात जाऊया. आज इव्हन राजकारणात पण कित्येक विद्यार्थी बघितलेत मी की जी माझ्याबरोबर प्रिपरेशन करत होते, आज वेगवेगळ्या संघटनांवरती आहेत. अनेक परीक्षा आहेत, म्हणजे फक्त MPSC UPSC असंच नाहीये, खूप वेगवेगळ्या परीक्षा आहेत. आणि तुम्ही MPSCची प्रिपरेशन 1-1.5-2 वर्ष केली असेल तर अशा कित्येक परीक्षा आहेत की ज्या परीक्षेला फक्त तुम्ही जाऊन बसा, तुम्हाला पोस्ट मिळेल, कारण एवढा तुमचा अभ्यास झालेला असतो. त्यामुळं ऑप्शन्स काय आहे ते बघा. अपयश आलं असेल, जर क्षमता नसेल आपली तर, किंवा आपल्याला वेळ कमी असेल, बरेच जण असं म्हणतात की नाही मला आता 2च वर्ष करता येणार होतं आणि नाही झालं माझं, मग मी बस आता सगळं सोडून देतो. कदाचित त्याच्यावरचं सोल्युशन हे असं असू शकतं की तुरंत येणारी कुठली तरी भलेही पोस्ट छोटी का असे ना, ती एक्झाम द्या, पोस्ट काढा.
आणि पोस्ट काढल्यानंतर तुमच्या घरच्यांचाही तुमच्यावरचा विश्वास वाढतो आणि तुमचा स्वतःचाही स्वतःवरचा विश्वास वाढतो की आपण या तिन्ही टप्प्यातून जाऊन सिलेक्ट झालो आणि त्याच्यानंतर तुम्ही अभ्यास करू शकता. म्हणजे अगदी लग्न झाल्यानंतर सुद्धा 4-5 वर्षांनी अभ्यास करून सिलेक्ट झालेल्या कित्येक महिला अधिकारी आहेत. तेव्हा असं कधीही समजू नका की नाही एखाद्या अपयशानं खचून जाऊ नका. मला तर असं वाटतं की अपयश हे आल्यानंतर किंवा अपयश आल्यानंतरच यशाची किंमत कळते. तेव्हा असं म्हणतात बघा, दुःखाची झालर नसेल तर सुखी आयुष्य देखील सजा असते आणि प्रतिस्पर्धी असेल तर जिंकण्यात मजा असते. तर प्रतिस्पर्धी आहेत, हरणार आहात काही काळासाठी, पण पुन्हा जिंकण्याची उमेद हरू देऊ नका कधी. ती उमेद तुमच्यामध्ये कायम राहिली पाहिजे. जिंकण्याची उमेद नेहमी आपल्यामध्ये कायम ठेवा. सरांचं एक वाक्य मला या ठिकाणी पुन्हा उद्धृत करावं असं वाटेल की स्पर्धा परीक्षेमधून निवडीचं प्रमाण जरी 1%-2% असेल, परंतु यशस्वीतेचं प्रमाण मात्र 100% असतं. कारण स्पर्धा परीक्षा देणारा प्रत्येक जण हा आयुष्यात यशस्वीच असतो. एक शायर असं म्हणतो की जिंदगी का हर पहलू इम्तिहान होता है, मुश्किलों में भाग जाना आसान होता है, डरने वालों को कुछ मिलता नहीं जिंदगी में, लढने वालों के कदमों में जहां होता है. सगळ्यांचं मूर्तिमंत उदाहरण आहे की संघर्ष करणाऱ्याच्या पायाशी सफलता किंवा यश लोळण घेते असं म्हणतात. सर, आपण थोडंसं आता तुमच्या फ्लॅशबॅकमध्ये जाऊया. सर, एक उत्तम प्रशासक म्हणून आपण आतापर्यंत ऐकलेत किंवा स्पर्धा परीक्षेची तयारीचा त्यांचा टप्पा बघितला, परंतु थोडंसं त्यांच्या महाविद्यालयीन काळाकडे आपण जाऊया. सर, महाविद्यालयात असताना आपण एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होतात. एवढंच नव्हे, एक उत्तम वक्ता, त्यानंतर उत्तम चित्रकार. म्हणजे अगदी सगळ्यांनी आपल्या परिस्थितीला थोडंसं हातभार लागावा म्हणून लग्नामध्ये आपण जे घरावरती चित्र काढतो, ज्याला बालदार चोपदाराची चित्र म्हणतात, ती सुद्धा सगळ्यांनी रेखाटली आहेत. सोबतच अनेक वक्तृत्व स्पर्धेमध्ये बक्षिसं मिळवली आहेत. सर, उत्तम कवी आहेत. तसं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून तुमची महाविद्यालयात ख्याती होती, त्याबद्दल आपण काय सांगाल सर? सगळ्यात पहिल्यांदा माझं एवढं कौतुक केलं आता की मला सुरेश शिंदे म्हणून एक कवी आहे, त्यांचं एक वाक्य आठवलं. मी भाषण ऐकलं होतं. ते म्हटले होते की लग्नात बायको कितीही काळी असली आणि नवरा कितीही काळा असला तरी सगळेजण आशीर्वाद देताना काय लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे असंच म्हणत असतात. वास्तविकपणे तिथे लक्ष्मी नसते आणि नारायणी नसतो. हा बोलणाऱ्याच्या मोठेपणाचा भाग असतो. आपल्या मोठेपणा आहे की ते तुम्ही एवढं म्हणताय की उत्कृष्ट वक्ता वगैरे. मी भाषणं केलेली आहेत, अगदी राजकारणाच्याही स्टेजवरती केलेली आहेत आणि महाराष्ट्रातल्या अनेक स्पर्धा जिंकलेल्या आहेत. पण याचा अर्थ मी असं कधीही म्हणणार नाही की मी खूप मोठा वक्ता आहे, पण मी बोलू शकतो. मला जे काही वाटतं ते मांडू शकतो. काही कविता केल्या आहेत, चित्र काढलेली आहे. मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीचा मला फायदा आला होता. कलेनं मला जीवनातला जो संघर्षाचा काळ होता ना, त्यात काळात न हरण्यासाठी आणि त्यात संघर्ष करत असताना मला खूप साथ दिली कलेनं. कारण मी सांगतो, ज्यावेळेला माझी 12वी झाली आणि ज्यावेळेला मी D.Ed करत होतो त्यावेळेला पण मला खूप अडचणी होत्या. म्हणजे बार्शी ते महागाव, मी बार्शीला D.Edला होतो आणि महागाव माझं गाव होतं 13 किलोमीटर. मला 7 रुपये तिकीट होतं त्यावेळेला एसटीला आणि माझ्याकडं कन्सेशनचं 1/4चं कार्ड होतं, 2 रुपये तिकीट असायचं. खूप वेळेला असं व्हायचं की माझ्याकडं जायचे 2 यायचे 2, 4 आणि 4-5 रुपये नाहीत म्हणून सुद्धा बऱ्याच वेळेला कॉलेज बुडवायला. मग त्यावेळेला मी वक्तृत्व स्पर्धा पुन्हा सुरू केल्या. देन मी चित्र काढायला लागलो, लग्नातली कामं केली, पेंटिंग्स केली घरावरती, थर्माकोलची जी कामं करतात ते केले, बॅनर तयार करायला लागलो आणि अग्निपंख प्रयोगशाळा असायच्या त्याची कामं केली. आणि त्याच्यातून मलाही अर्थार्जन व्हायचं. अर्थार्जन इन द सेन्स की मला शिकत असताना त्याची मदत झाली आणि आईला पण काहीतरी आपण मदत करू शकतो तिच्या सगळ्या ह्या रहाट गाडग्यामध्ये, असं एक ते समाधान एक होतं. आणि त्याचा फायदा मला इकडं पण झाला. म्हणजे शेवटी तुम्ही आयुष्यात जे काही करताना ते वाया कधी जात नाही. म्हणजे भाषणं करत असताना वक्तृत्व स्पर्धेला गेल्यानंतर तिथंच विषय बघायचे आणि 1-2 तास साईडला जाऊन बसायचं आणि लगेच येऊन त्या विषयावरती बोलायचं. त्यामुळे एखाद्या विषयाकडे सगळ्या अंगाने बघायची सवय तिथं लागली. किंवा भाषणं करायला जायचं असेल तर खूप काही कविता, चांगले पॅराग्राफ्स, चांगली वाक्य किंवा चांगले शब्द आपले त्याच्यामधून झाले पाहिजेत. त्यामुळे ते चांगलं वाचायला आणि त्यातलं चांगलं वेचायला शिकवलं मला वक्तृत्व स्पर्धांनी. आणि त्या निमित्तानं फिरलो, समाज खूप जवळून बघता आला. बरं, वक्तृत्वामुळेच मला असं जाणवलं स्वतःला की आपण सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं आपल्याकडे आहे. म्हणजे ही जाणीव पण कधी कधी होणं गरजेचं असतं. कारण मॉबमध्ये किंवा ह्या गर्दीमध्ये आपलं काहीतरी वेगळं अस्तित्व आहे हे मला वक्तृत्वाने दाखवलं. कारण त्यानंतर मी संघटनांवरती काम केलं. कशामुळे मला संधी मिळाली तर माझ्याकडे वक्तृत्व होतं म्हणून मिळाली. आणि ते काम करत असताना कुठंतरी वाटलं, मग आंदोलन मोर्चे काढल्यानंतर तहसीलदारला निवेदन देताना की आपण तहसीलदार पाहिजे, तर हे अधिक चांगल्या पद्धतीने होईल. म्हणजे वक्तृत्व हे सगळ्याच्या मुळाशी तर आहेच, पण चित्रकला असेल किंवा हस्ताक्षर असेल तर हे मध्ये ह्या गोष्टी लागतात. म्हणजे ज्याला मी
प्लासीची लढाईचं उत्तर लिहिलं असेल तर त्यावेळेला मी मॅप भारताचा अगदी हातानं काढू शकायचो, म्हणजे अगदी जसा छापतात तसा. आणि लिहिणं मी लिहायचो, म्हणजे चांगलं आहे माझं अक्षर. म्हणजे मला औरंगाबाद कलाध्यापक संघाचा कला गौरव पुरस्कार मिळाला होता हँडरायटिंगमध्ये, महाराष्ट्रामध्ये मी पहिला आलो. सो अक्षर पण चांगलं आहे. तर जे काही तुम्ही शिकता याचा अर्थ अक्षर चांगलं असलं तरच होतं असं काही नाही. म्हणजे बरेच जे बघा महाराष्ट्रात पहिले आलेल्यांची पण अक्षर खूप खराब असतात. पण निश्चितपणानं जर काहीतरी ते उत्तरामध्ये माझ्याकडे प्लस पॉईंट आहे तर त्याचा फायदा करून घ्यायचा, आणि तो मी घेतला होता. त्यामुळं मी तर सजेस्ट करेन. याचा अर्थ असा नाही की आता MPSCची तयारी करायची आहे तर वर्षभर अगोदर सगळ्या स्पर्धा करतो आणि मग बघतो जरा त्याच्यानं सगळं डेव्हलपमेंट. जे आत्ता शिकतायत त्यांना जर कुठं संधी मिळत असेल, कुठं अभिव्यक्त होण्याची, कुठं पार्टिसिपेट होण्याची, सामाजिक उपक्रम पण असू द्या, कळत नकळत मला असं वाटतं की माणूस समाजामधून पण खूप काही शिकत असतो. तर त्याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हा. कला ज्या काही तुमच्याकडे आहेत, कारण ते तुम्हाला इंटरव्ह्यूला पण बेनिफिट आहे. तुमचा छंद किंवा तुमची आवड काय आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही हे करू शकता. आणि शेवटी माणसाला छंद असायला पाहिजे. त्यामुळे जर नसतील तर उगीच तयारी केल्यानंतर ओढून ताणून माझ्याकडे काहीतरी छंद मला आणायचे तर आता असं काही नका. पण काही असतील तर ते वेळ काढून जोपासा, एवढं मात्र मी नक्की सांगेन. सगळ्यांच्या व्यक्तिमत्वाला जो आकार मिळाला तो महाविद्यालयीन जीवनातील वक्तृत्व, चित्रकला यामुळे ते अधिकाधिक संपन्न होत गेलं व्यक्तिमत्व, आणि त्याचा त्यांच्या यशामध्ये सुद्धा महत्त्वपूर्ण वाटा होता. सर, एक आपल्या जीवनातला प्रसंग या ठिकाणी आठवतोय की एका इंग्रजी वृत्तपत्राच्या स्टॉलवर आपण एक 5-6 वृत्तपत्र विकत घेतले, आणि तो स्टॉलवाला तुमच्याकडे बघतच राहिला की एकाच दिवशीचे 5-6 वृत्तपत्र आपण घेतलेत. तर नेमकं त्यामागचा गंमत व किस्सा काय होता तो थोडा आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. ज्यावेळेला माझं मुंबईला सिलेक्शन झालं होतं SISCला, आता बघा मी SISC विषयी असं ऐकलं होतं की UPSC पास करणारे बहुतांश अधिकारी SISCला गेलेले बहुतांश यशस्वी होतात. त्यामुळं SISCला निवड झाल्यानंतरच मला अधिकारी झाल्याचा फील आला होता. तेव्हा पुण्यावरून मुंबईला जाताना असं होतं की आता आपण कुठं राहायला चाललोय, नाही का, आता SISCमध्ये चाललोय. तेव्हा काहीच घेऊन गेलं नव्हतं. असं वाटलं होतं की एवढी चांगली राहण्याची व्यवस्था वगैरे खूप छान असेल. अगदी गेलो आणि ते सगळं बघितल्यानंतर चर्चगेटच्या त्या वृत्तपत्रांच्या स्टॉलवरती गेलो रूम बघून आल्यानंतर. त्याच्याकडे गेलो आणि सगळे पेपर बघितले चेक करून, आणि एका इंग्लिश पेपरला की ज्यात 25-30 पानाचा पेपर होता, चांगला जाडजूड वाटला. त्याला म्हटलं ह्याच्या 6 कॉपी दे म्हटलं मला. ते पण माझ्याकडे वेड्यासारखं बघायला लागलं. संध्याकाळी आलं. एकतर माणसं सकाळी पेपर वाचायचे शौकीन असतात, हा बिचारा संध्याकाळी आलाय. बरं आला ते आला आणि ते एका पेपरच्या 6 प्रती मागतोय. तो पण माझ्याकडे वेड्यासारखं बघून की मला त्यानं विचारलं न राहून की तुम्ही काय करता म्हटलं. तुम्ही म्हटलं मी UPSC करतो. मग तर अजून त्याला टेन्शन आलं असं की अरे काय करतात हे UPSC करणारी पोरं काय म्हणून. आणि मी ते घेतले 5-6 पेपर. ते घेण्याचं प्रयोजन असं होतं की रूममधली जी कॉट होती इतक्या ठिकाणी वाकलेली होती ती की, आणि मी अंतरायला पांघरायला काहीच लिहिलेलं नव्हतं. त्यामुळे ते ॲटलिस्ट ते पेपर अंतरले त्या कॉटवरती सगळे, जिथं खड्डा आहे तिथं 1-2 पेपर टाकले आणि त्याच्यावरती झोपलो होतो. तर ते पेपर घेण्याचं प्रयोजन ते मी एक किस्सा पुस्तकामध्ये लिहिलेला आहे, कदाचित त्याचा रेफरन्स तुम्ही दिला असेल. आणखी सर एक तुमची सायकलचा किस्सा सुद्धा बऱ्याच जणांना आवडेल ऐकायला. सगळ्यांची एक सायकल होती, तर त्यांच्याच तोंडून आपण ऐकूया की सायकल म्हणजे नेमकं काय होतं त्यामागची गंमत. सायकल तर खूप जणांकडे असते. आणि मला आठवत आहे, मला धीरूभाई अंबानी स्कॉलरशिप मिळाली होती 10वी आणि 12वीमध्ये. मग 10वीची मिळाल्यानंतर 11वी-12वीच्या काळात मी एक सायकल घेतली होती, रेंजर सायकल घेतलेली. आणि माझ्या चुलत्यांनी ती एकदा स्टँडवरती लावली आणि ती चोरीला गेली. आणि मग त्याच्यानंतर माझ्या चुलत बहिणीला तिचे आता आय डोंट नो मिळतात की नाही, त्यावेळेला पंचायत समितीतून लेडीज सायकल मिळायच्या बघा काळ्या झालं, ते सायकल घेतली. मग आता त्यावेळेला परिस्थिती अशी होती की काय बिघडलं तर नीट करायला तेवढे पैसे नसायचे. तिचा हँडल खराब झालेला होता. आणि मी ते पुस्तकात एक ठिकाण लिहिलेलं आहे की आम्ही 2 जण फिरायचो, मी आणि माझा मित्र त्याच्यावर, आणि त्याचा हँडल तिरका असायचा. असं म्हणजे आम्ही पुढं चाललेलं असायचो आणि हँडल इकडं असायचं. आता त्यामुळे समोरून येणाऱ्याला टेन्शन यायचं की नेमकं हे इकडं चाललंय की सरळ यायला लागले. म्हणजे ती एक सायकल होती. आणि देन परत ज्यावेळेला मी पुण्यामध्ये गेलो त्यावेळेला एक रेंजर सायकल घेतली होती. त्यावेळेसचा एक महेश गादेकर म्हणून माझे एक मित्र आहेत, ते आले होते पुण्यामध्ये. ते म्हणजे मला ABC चौकात जाऊन यायचे, सायकल द्या तुमची. सायकल घेऊन गेले आणि 10 मिनिटांनी चालत सायकल घेऊन आली. म्हटलं काय झालं सर? ते म्हणजे माझ्याच्यानं काही चालवणं होणार नाही. म्हटलं काय झालं? तर रेंजरला ब्रेक कमी लागतो ना, ते जाऊन धडकले होते चौकातच कोणाला तरी. मग त्यावेळेला त्यांनी म्हटले, मग मी त्या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे. शेवटी बघा परिस्थिती सगळ्या गोष्टी शिकवते. मग त्यांनी मला विचारलं की तुम्ही कशी चालवताय, काय तुम्हाला माहिती कळेल. मी म्हटलं हे बघा 2च ऑप्शन आहे, एकतर मोटारसायकल घेणं किंवा रिक्षानं फिरणं. मोटारसायकल घ्यायची ऐपत नाही आणि रिक्षाला पैसे नाही, त्यामुळे ही सायकल चालवायला शिकतोच माणूस आपोआप.
त्यामुळं म्हणजे अशा 2 सायकली होत्या त्या. आणि माझं सिलेक्शन झाल्यानंतर ती चोरीला पण गेली, त्यामुळे ज्याला पाहिजे असेल ती त्यालाकडे पोहोचली परत ती सायकल. सर, आपलं आयुष्य अत्यंत संघर्षपूर्ण होतं आणि त्या संघर्षातून आपण यश मिळवलं. असं म्हणतात की परीक्षेनंतर यश प्राप्त होतं की यशानंतर माणसाची खऱ्या अर्थानं परीक्षा सुरू होते. आपलं काय मत आहे? त्यांच्यासाठी विचारलं तर परीक्षेनंतर यश, आणि माझ्यासाठी विचारलं तर यशानंतर खरी परीक्षा सुरू होते. कारण ज्या टप्प्यावरती तुम्ही आहात तुमची यशाची संकल्पना हेच आहे की परीक्षा द्यायची आणि मला अधिकारी व्हायचं आहे. पण इथं आल्यानंतर मला असं जाणवतं की खरं अधिकारी झाल्यानंतर तुमची परीक्षा सुरू होते. कारण लोकांच्या एक्सपेक्टेशन्स एवढ्या असतात तुमच्याकडून की त्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला म्हणजे प्रत्येक क्षणाला परीक्षा द्यावी लागते. कारण एक प्रशासनात त्या चेअरवरती बसलेला असताना तुमच्या तोंडातून बाहेर पडलेले एखादं चुकीचं वाक्य सुद्धा लॉ अँड ऑर्डरचा इश्यू क्रिएट करू शकतं. सो आणि एवढं म्हणजे मी बघितलेलं आहे. म्हणजे झारखंड हा तर मुळातच एक अभ्यासाचा विषय आहे. तर नक्सल सेन्सिटिव्ह एरियामध्ये काम करत असताना आणि स्पेशली जेव्हा तुम्ही लॉ अँड ऑर्डरच्या पोस्टवरती काम करत असता त्यावेळेला खरी तुमची परीक्षा असते. कारण रात्री कधी कधी 12-1 वाजता पण फोन येतो, कुठंतरी ॲक्सिडेंट झालेला असतो आणि रोड जाम केलेला असतो आणि लोक बऱ्याच वेळेला पोलीस ॲडमिनिस्ट्रेशनचं पण ऐकत नाही. त्यांना मुआवजा काय म्हणतात त्याला, म्हणजे काय म्हणतात त्याला की आम्हाला काहीतरी त्याचं हे पैसेला काय म्हणतात, काहीतरी मुआवजा हिंदीत शब्द, तर ते पाहिजे असतं. हां, मोबदला पाहिजे असतो त्यांना. त्यामुळे ते सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशनच्या लोकांना हुडकत असतात ते की नाही ते आल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. त्यामुळे बऱ्याच गोष्टी असतात की तुम्हाला ऑन ड्युटी 24 तास राहावं लागतं. त्यामुळे मला तर असं वाटतं की यशानंतर खरी परीक्षा सुरू होते, पण तुम्ही त्याचा विचार करू नका, तुम्ही फक्त परीक्षेचा विचार करा आता सध्या. सर, आपली निवड झाल्यानंतर आपल्याला झारखंड हे IAS कॅडर मिळालं आणि झारखंड म्हटल्यानंतर आमच्या डोळ्यासमोर अगदी येतं ते म्हणजे जंगल आणि तेथील नक्षलग्रस्त विभाग. तर झारखंडमध्ये एक वर्तमानपत्रामध्ये आपला नंबर आपण जाहीर केला होता. तसेच प्रत्येक गावातील रेशन दुकानावर आणि ऑफिस बाहेरसुद्धा आपला मोबाईल नंबर आपण टाकला होता. तर हा मोबाईल नंबर टाकून आपला क्रमांक सर्वांना उपलब्ध करून देणे शक्यता आपण आपला पर्सनल मोबाईल नंबर कोणाला देत नाही. अगदी दोस्त मित्रात सुद्धा द्यायला टाळाटाळ करतो, नाही माझा पर्सनल मोबाईल नंबर आहे, माझी प्रायव्हसी डिस्टर्ब व्हायला नको. तो आपण अगदी सार्वजनिकरित्या आपला मोबाईल क्रमांक सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध करून दिला. यामागे आपला नेमका हेतू किंवा प्रयोजन याचं काय होतं? नाही, माझ्याकडे जे मोबाईल नंबर होते 2 नंबर ते मी दिले होते. इव्हन मी प्रोबेशन पिरियडमध्ये ज्यावेळेला तुम्हाला 5 वीक्स किंवा 6 वीक्ससाठी तुम्हाला BDO करता, तहसीलदार करता, त्यावेळेलाही माझी जी बाहेर पाटी असायची त्याच्या खाली मी माझा मोबाईल नंबर लिहिलेला असायचा, नाव, पोस्ट आणि मोबाईल नंबर. आणि त्यानंतर वर्तमानपत्रात पण आणि राशन सगळ्या दुकानांवरती मोबाईल नंबर दिले. पर्पज असा होता, मला तर असं वाटतं की लोकांचं तुम्ही ऐकून घेतलं ना, किंवा ही एक विचार प्रशासनामध्ये असला ना, तुमच्या सहकाऱ्यांमध्ये किंवा अगदी तुमच्या खालच्या मशिनरीपर्यंत, की कुणीही सर्वसामान्य साहेबांशी अप्रोच करू शकतो, ते त्याचं ऐकतात आणि त्याच्यावरती ॲक्शन घेतात. हा मेसेज गेल्यानंतर 50-60% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. त्यामुळे मी ते त्यासाठी केलं होतं आणि मी शक्यतो प्रयत्न करायचो की जेवढे फोन येईल ते नाही रिसीव्ह करता आले तरी संध्याकाळी मी करायचो आणि बऱ्याच वेळेला त्याच्यावरती ॲक्शन पण घ्यायचो. त्यामुळे माझे बरेचसे प्रॉब्लेम्स म्हणजे खालून समस्याच येणं बऱ्यापैकी बंद झालं होतं, ज्यात तक्रारी यायच्या अगोदर. आणि राशन दुकानावर लिहिण्याचं प्रयोजन पण असं होतं की राशनमध्ये बऱ्याच वेळेला बदमाशी केली जायची PDS डीलरकडून. त्यावेळेला मी ते नंबर लिहिला होता आणि कुणाचा फोन आला की मी रँडमली वीकमधून 2-3 वेळा तर फील्ड व्हिजिटवरती असताना जायचो आणि माझ्या गाडीनं जर त्याची काही चूक आढळली तर माझ्या गाडीनं पोलीस स्टेशनला नेऊन सोडायचो त्याला. त्याच्यावरती इसेन्शियल कम्युनिटी ॲक्ट्समध्ये FIR करायचो आम्ही. सर, तो पर्पज माझा असा होता की मला असं वाटतं की लोकांशी संवाद साधणं हा जो प्रकार आहे तर तो मी ज्या पोस्टिंगला होतो तिथं मी अत्यंत प्रभावीपणे करण्याचा प्रयत्न केला. कारण माझं म्हणणं आहे की जेवढं तुम्ही लोकांमध्ये असाल, जेवढं लोकांना ऐकाल आणि जेवढं तुमचं आणि लोकांमधलं अंतर कमी असेल तेवढं तुमचं प्रशासन जे आहे ते स्वच्छ आणि पारदर्शक करण्यासाठी त्याचा फायदा तुम्हाला नक्की होतो. अधिकाऱ्यांनी प्रामाणिक, संवेदनशील आणि लोकाभिमुख असलं पाहिजे, हे आपण आपल्या उदाहरणातून आम्हाला सांगितलं आहे. तसंच झारखंडमध्ये जेव्हा आपली नेमणूक झाली तेव्हा अगदी सुरुवातीच्या काळातच निवडणुका तुम्हाला तिथला अनुभव आला निवडणुकीच्या काळामधला. याशिवाय आणखी झारखंडमध्ये तुमचे काही बरे वाईट अनुभव असतील, तेथील नक्षलग्रस्त भागामुळे आपल्या कुटुंबाला कदाचित असुरक्षित वाटत असेल किंवा आपल्याला तसा काही प्रसंग आपल्याला ओढवला का, तर याबद्दल आपले अनुभव आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल.
नाही, निवडणुकांच्या बाबतीमध्ये मी फॉर्च्युनेट होतो, कारण मी प्रोबेशन पिरियडमध्ये असताना लोकसभेचे इलेक्शन करण्याची संधी मिळाली. देन मी SDM ज्यावेळेला खुंटी होतो त्यावेळेला मी विधानसभेच्या म्हणजे आमदारांच्या इलेक्शनला रिटर्निंग ऑफिसर होतो. अँड देन बेरमो म्हणजे बोकारोला असताना मी पंचायत इलेक्शन्स केली होती. तर तिथलं इलेक्शन हा एक वेगळा एक्सपिरियन्स आहे, कारण तिथं बऱ्याच वेळेला हेलिकॉप्टरनी ते पोलिंग पार्टीज सोडल्या जायच्या आणि ज्यावेळेला त्यांना ब्रीफिंग करायचो आम्ही की उद्या इलेक्शन आहे म्हणताना आज ज्यावेळेला डिस्पॅच केलं जायचं त्याला क्लस्टर नावाची एक सिस्टीम असते की म्हणजे आसपासच्या 15-20 किलोमीटरच्या गावांमधलं जे मोठं गाव असेल रोडवरती तिथं जाऊन सगळे पोलिंग पार्टीज थांबवल्या जायच्या. तिथं फुल पोलीस प्रोटेक्शन असायचं आणि देन तिथून तुमचं 15 किलोमीटर जरी बूथ असेल तरी उठून पहाटे चालत जायचं. तुम्ही चालत जा हे ज्यावेळेला आम्ही सांगायचो, स्पेशली आमचे SP सर जे असायचे ते सांगायचे की तिथून पुढं स्ट्रिक्टली व्हेकल अलाउड नाही तुम्हाला. त्याच्या मागचं सांगण्याचा उद्देश असा होता की बऱ्याच वेळेला नक्षलवादी प्रयत्न करायचे की निवडणुकांमध्ये कुठंतरी बाधा टाळावी, निवडणुका होऊ नये, त्यामुळे ते उडवली जायची व्हेकल. त्यामुळे त्यांना आम्ही असं सांगत होतो की म्हणजे गाडीनं गेला तर सगळेच जाल, त्यापेक्षा चालत जावा, ॲटलिस्ट झालं तर एखाद दुसरा जाईल त्याच्यामध्ये. म्हणजे त्यांचं मॉरल जे आहे ना ते हाय ठेवणं हीच खूप मोठं टास्क असायचं आमच्या पुढं. की म्हणजे कारगिलला चालल्यासारखा सीन असायचा त्यावेळेला की म्हणजे माघारी येतो, कारण बऱ्याच ठिकाणी नेटवर्क नसतं परत, त्यामुळे गेल्यानंतर माघारी येईपर्यंत मग ते बऱ्याच वेळेला कंट्रोल रूमला दिवसभर फोन यायचे आम्हाला की नाही तिकडं फोनच होत नाही. मग आम्हाला सांगायला लागायचं की नाही आहेत, व्यवस्थित आहे, आम्ही बोलतोय त्यांच्याशी व्यवस्थित आहे. त्यामुळे इलेक्शन हा एक वेगळा एक्सपिरियन्स होता आणि नक्षलग्रस्त भाग आहे. सो तसंही बॉडीगार्ड किंवा हाऊसगार्ड असतात तेवढे. सो असं कधी वाटलं नाही आणि सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशनला शक्यतो जास्त कधी टार्गेट केलं जात नाही, पण तरी थोडीफार असुरक्षितता अशी वाटायची फॅमिली पॉईंट ऑफ व्ह्यू. पण माझ्या बाबतीत तर मी असं म्हणेल की माझ्याकडे जे बॉडीगार्ड असायचे, शेवटी विश्वास असतो प्रशासनाचा, तर माझा त्या बॉडीगार्डवरती दोघांवरती एवढा विश्वास असायचा की मला असं वाटायचं की जर का यदा कदाचित कधी नक्षलवाद्यांनी गोळी चालवली तर माझ्या अगोदर ती गोळी झेलणारे माझे बॉडीगार्ड असतील. म्हणजे तो एक विश्वास होता आपल्याला की चला ही माणसं आहेत दोन आपल्यासोबत आणि आपण सुरक्षित आहोत. शेवटी मग कधीतरी जायचंच आहे. मग मला असं वाटायचं की IAS ऑफिसर जाऊन पण जर तिथं नाही गेले लोकांमध्ये, कारण शेवटी बघा नक्षलवादाचं मेन कारण हे पण आहे की ते लोक म्हणतात की सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशन किंवा पोलीस ॲडमिनिस्ट्रेशन डेव्हलपमेंटची कामं करत नाहीत, ते आमच्याकडे येत नाहीत. मग आपण पण जाऊन जर त्यांच्याकडे जायचंच नाही म्हटलं तर जायचं कोणी आणि हे कधी कमी होणार. त्यामुळं मी तर खूप रिमोट एरियामध्ये जायचो बऱ्याच वेळेला आणि खूप वेळा पोलीस फोर्स घेऊन जायचो आम्ही. सो तसंच सिक्युरिटीचा इश्यू होता. पण मला असं वाटतं की आपलं जोपर्यंत आपण मनापासून करतो म्हणजे या गोष्टीचा जास्त नाही विचार करायला पाहिजे प्रशासनात. बार्शी आणि सोलापूर भागामध्ये वक्तृत्व आणि प्रशासन या दोन नावापुढे रमेश घोलप हे नाव समाज आणि सर्व क्षेत्रातील मान्यवर लावतात. आपण राजकीय आणि सामाजिक व लोकशाही राजकारणात खूप मोठ्या पद्धतीने तिकडे सहभागी होतात. आज आपण प्रशासनात आहात, भविष्यात राजकारणात की प्रशासन? नाही नाही, अजिबात नाही. मी सांगितलेलं आहे की मी जिथं आहे तिथं खूप समाधानी आहे, कारण 5-5 वर्षाला एक्झाम देण्यापेक्षा एक एक्झाम दिलेली आहे आता. अजून 32 वर्ष आहेत सर्व्हिसची आणि अजून 32 वर्ष मी इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसमध्येच राहीन. लोकांसाठी काम करणं हा इथे येण्याचा माझा उद्देश आहे. मला असं वाटतं की ते प्रशासनात राहून पण अधिक चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो. 10 प्रश्न आपण रॅपिड फायर स्पीडनं सरांना विचारू. ते काही प्रशासन व वैयक्तिक जीवनाचे आहेत, त्याची उत्तरं आपण अचूक घेऊ एका शब्दामध्ये. सर मी सुरुवात करतोय. आपल्याला अत्यंत प्रेरणादायी मिळालेलं असं एखादं पुस्तक? द अल्केमिस्ट म्हणून होतं पावलो कोएल्हो यांचं ते. आपण कोणाकडून प्रेरणा घेतली अशी व्यक्ती? आईकडून. ते टाळ्या झाल्या पाहिजे. आपला आवडता नट? नाना पाटेकर. आवडती नटी पण ऐकायला आवडेल. मिसेस नाही येतं त्यामुळे सांगायला काय हरकत नाही, जेनेलिया डिसूजा. ओके. आपला आवडता छंद? जास्तीत जास्त लोकांना भेटणं. ग्रेट. आपले आवडते राजकारणातील व्यक्तिमत्व? नो कमेंट्स. आपलं आवडतं स्थळ की जिथे जायला आवडतं आपल्याला? माझं गाव महागाव. आपली आवडती व्यक्ती?
मगाशी सांगितलं तसं आई आहे. आपलं आवडतं गीत. मराठीतलं म्हणाल तर मला ते विठ्ठल वाघांचे ते काळ्या मातीत मातीत ती फणं चालत हे आवडतं. आणि हिंदीतलं जिंदगी हर कदम एक नई जंग है जीत जाएंगे हम. क्या बात आहे. आपला आवडता चित्रपट. 3 इडियट्स. ग्रेट. आपण प्रशासनात जर गेला नसतात तर रमेश घोलप हे नाव काय म्हणून आम्हाला परिचित राहिलं असतं? एक चांगला शिक्षक म्हणून परिचित राहिलो. ग्रेट. तर आपला काही प्रश्न असेल तर घ्या किंवा मग मला एक शेवटचा प्रश्न घ्यायचा. सर, आपण आणि कविता खूप जवळचा संबंध आहे. आपल्या आवडीची एखादी कविता या ठिकाणी ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. म्हणजे विनोदी ऐकू की असे मोटिवेशन टाईपची आवड? दोन्ही कविता सगळं प्रेक्षकांकडून मागणी आहे. सर, प्रेमावर पण खूप चांगल्या कविता करतात. प्रेमावरती नाही आहे, बट विनोदी, प्रेमावर आणि तुमची एखादी आवडती. विनोदी अशा अँगलची एक होती. आय डोंट नो कवी कोण आहेत, बहुतेक राजा मंगळवेडेकरांची कविता होती ती. ती कविता होती SSC, दॅट मीन्स 10वीच्या परीक्षेतल्या पोराची ती परीक्षा आहे. तो म्हणतो, SSCस मी बसलो होतो प्रथम परीक्षेस, SSCस मी बसलो होतो प्रथम परीक्षेस, एकाग्रतेने सोडवीत होतो आदेश उपदेश. घंटा पहिली पेपर पहिला क्षणतो औत्सुक्याचा, घंटा पहिली पेपर पहिला क्षणतो औत्सुक्याचा, माझ्या पुढती नंबर होता शुभदा जोशीचा. माने लाती देऊन हिसडा नकळत सवयीने, माने लाती देऊन हिसडा नकळत सवयीने, लिहू लागली पेपर मधली पानावर पाने. मऊ मुलायम मृदू रेशमी केसांचा तिच्या भार, तत्क्षणी येऊन पडला माझ्या बाकावर. 3 तास एकाग्र तो मी तिच्या शेपटात, 3 तास एकाग्र तो मी तिच्या शेपटात, एकही शब्द लिहिला नाही उभ्या पेपरात. शेवटची ती घंटा पडता आलो भानावरती, शेवटची ती घंटा पडता आलो भानावरती, तेव्हा कळले जगणे आपले खेडेगावावरती. विहिरीवरती मोटेवरती माझी उपजीविका, विहिरीवरती मोटेवरती माझी उपजीविका, शिक्षणास मी पोरका आणि शुभदा प्राध्यापिका. शेवटचं वाक्य आहे त्याचं. केसांनी त्या गळा कापला अलगद हो माझा, केसांनी त्या गळा कापला अलगद हो माझा, तरी बैलांच्या पिळत शेपट्या जगतो हा राजा, तरी बैलांच्या पिळत शेपट्या जगतो हा राजा. तरी बैलांच्या पिळत शेपट्या जग. आणखी पैलू आपल्याला या ठिकाणी निदर्शनास आला. तिथंही केसच आहेत असं त्याला सांगायचं. अशा अनेक कविता आणि कवी असतात. एक माझा मित्र होता एक गजानन फोकमागे, त्याची पण एक 4 ओळी आठवत आहेत सगळ्या निमित्तानं की, प्रिये तुझ्या निरोपावर येऊ शकलो नाही म्हणून मला वाटते खंत, प्रिये तुझ्या निरोपावर येऊ शकलो नाही म्हणून मला वाटते खंत, काय करू मलाही यायचं होतं पण पोटात झाले होते जंत, पोटात झाले होते जंत. तर कवी आणि एक चांगला वक्ता आणि एक अत्यंत बहुआयामी व्यक्तिमत्व आपण या ठिकाणी प्रश्नांच्या माध्यमातून, त्यांच्या अनुभवाच्या माध्यमातून जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे. परंतु मित्र, रमेश घोलप सर हे असं तास दीड तासात आपल्या आवाक्यात येणारे व्यक्तिमत्व नाही. काही व्यक्ती असे असतात की त्यांच्या व्यक्तिमत्वाला गवसणी घालण्यासाठी शब्दही कमी पडतात आणि सगळ्यांच्या मनाचा मोठेपणा आहेत की ते मान्य करत नाहीत की मी एवढा मोठा आहे म्हणून, आणि अगदी नम्रपणे नाकबोलसुद्धा करतात. सर, शेवटी एक आणखी मला मनापासून विचारावंसं वाटतं की जेव्हा माणूस अधिकारी होतो आणि त्यातल्या त्यात तुम्ही जर IAS पदावरती काम करत आहात तर माणसाला स्वतःचं आयुष्य किंवा माझं कुटुंब किंवा माझा उत्कर्ष हे पहिलं ध्येय असतं. असं असतानाही आणि अगदी झारखंडसारख्या ठिकाणी आपण काम करतात, तिथून जेव्हा 4-2 दिवसाची सुट्टी मिळते, गावाकडे येतात, तेव्हा आपण आराम न करता माझ्या ग्रामीण भागातील बांधवाला काहीतरी प्रेरणा मिळाली पाहिजे, त्याला मार्गदर्शन मिळालं पाहिजे म्हणून महाराष्ट्रभर फिरता, त्यांना मार्गदर्शन करता. तर या सर्व तुमच्या या ऊर्जेमागे, या तुमच्या चैतन्यामागे काय गमक आहे हे आम्हाला तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल. बघा, माझा एक आवडता सुविचार होता, कामात बदल हीच विश्रांती.
है ना, ते काम वेगळं आहे जिथं जॉईंट सेक्रेटरी एनर्जी म्हणून करतो, आणि इकडं आल्यानंतर मुलांसाठी जे फिरतो. इव्हन मी तर बऱ्याच वेळेला म्हणतो माझी सुट्टी हीच मार्गदर्शन करण्यासाठी, कारण मी येताना माझ्या सोशल मीडियावरती फेसबुकवरती मी टाकत असतो की मी एवढा दिवस आहे महाराष्ट्रात, आणि जेवढा दिवस राहतो त्याच्यात 1.5 पटीने तर कार्यक्रम करून जातो. म्हणजे 4 दिवस राहिलो तर 6 तरी कार्यक्रम केलेले असतात मी हमखास. कारण म्हणजे मुळातच जसं म्हणतात की प्रत्येकाचा सर्व्हिसमध्ये येण्याचा काहीतरी पर्पज असतो, तसं ज्यावेळेला मी राजकारणात होतो, ज्यावेळेला मी विद्यार्थी संघटनांवरती होतो, त्यावेळेला मला वाटलेलं आहे की लोकांसाठी काम करण्यासाठी तहसीलदार किंवा राजकारण अशा 2 क्षेत्र आहेत, आणि लोकांसाठी काम करण्यासाठी आपल्याला प्रशासनात जायचं. तेव्हा मी नेहमी म्हणत असतो भाषणांमध्ये की लोकांसाठी काम करण्याची तळमळ हीच माझी प्रशासनात येण्यामागची प्रेरणा आहे, आणि मी मरेपर्यंत प्रेरणेशी बेईमानी कधी करणार नाही. तेव्हा जेवढं शक्य आहे माझ्यापर्यंत तेवढं मी करण्याचा प्रयत्न करतो. आणि हे खूप काही वेगळं आहे, खूपच कौतुकास्पद आहे असं मी म्हणणार नाही. मला असं वाटतं की ते कर्तव्य आहे प्रत्येकाचं, कारण माणसाच्या वैयक्तिक महत्वाकांक्षेला सामाजिक आशयाचा पाया असला पाहिजे असं म्हणतात. मी पुढे गेल्यानंतर मागं वळून पाहण्याची जी वृत्ती आहे ना ती कमी होत चालेल. मला असं वाटतं की ती आपण जोपासायला पाहिजे, ते आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. सर, आता नुकताच व्हॅलेंटाईन डे होऊन गेला आहे, आणि व्हॅलेंटाईन डे आणि प्रेम, तसं प्रेम हे माणसाच्या आयुष्यातलं एक अविभाज्य अंग आहे. आणि आपल्या या स्पर्धा परीक्षेच्या काळामध्ये आपल्या ज्या वहिनी आहेत त्यांचासुद्धा एक महत्त्वाचा आणि सिंहाचा वाटा आहे तुमच्या या संघर्षात. आणि तुमच्या इथे थांबणे नाही या पुस्तकाची 12वी आवृत्ती मित्र एका वर्षाच्या आत आलेली आहे. हे पहिलं पुस्तक आहे महाराष्ट्रातलं की ज्याच्या 12 आवृत्त्या एका वर्षाच्या आत निघाल्यात. त्यामध्ये सुद्धा आपण या पत्राचा उल्लेख केलेला आहे. तर हे पत्र आम्हाला आपल्याच तोंडून ऐकायला आवडेल ना मित्रांनो? हो किंवा नाही? सर्वांची इच्छा आहे सर, एकदा आपण ते लिहिलेलं अगदी मार्मिक, आणि मी तर म्हणेल आपण अब्राहम लिंकन यांनी हेडमास्टरास लिहिलेलं पत्र वाचलं असेल तर अगदी त्याच दर्जाचं आणि मराठी साहित्यामध्ये एक उत्कृष्ट पत्राचा नमुना म्हणून ज्याची नोंद व्हावी असं हे पत्र आहे. मी सगळ्यांना आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो की त्यांनी ते पत्र वाचावं. त्यांच्या हृदयाचा जो एक हळूवार कप्पा आहे तो सुद्धा या निमित्तानं आपल्याला इथं बघायला मिळेल. मी पार्श्वभूमी सांगतो. सोबत नावाचं एक प्रकरण आहे माझ्या पुस्तकामध्ये, त्यात हे पत्र लिहिलंय मी. ज्याला 2010 मध्ये मला UPSCच्या प्रिलिम्सला मी फेल झालो, आणि मगाशी बोलत बोलत मी उल्लेख केला की माझ्या एका मित्रानं मला मेसेज पाठवला होता की चांगल्या गोष्टींची निर्मिती व्हायला वेळ लागतो. तर ती मैत्रीणच होती, थोडं खोटं बोललो होतं. देन सो त्यांनी पत्र पाठवलं, त्याला ती शिक्षिका होती. आणि मग शेवटी बघा, आपल्या मनात जे काही चाललेलं आहे ते व्यक्त करायला पाहिजे, मन हलकं होतं मन असं म्हणतात. तर त्यावेळेला ती चांगली मैत्रीण म्हणून मी तिला पत्र लिहिलं होतं. त्यावेळेला मीही शिक्षक होतो, तीही शिक्षिका होती, आणि म्हणून त्या पत्राची सुरुवात बाई असं केलेली आहे. मी ऑगस्टमध्ये लिहिलेलं होतं, 27 ऑगस्ट 2010ला लिहिलेलं पत्र आहे ते. सो पावसाळा चालू होता आणि मी UPSCची प्रिलिम्स 19 ऑगस्टला फेल झालो होतो. सो त्या पार्श्वभूमीचं ते पत्र आहे. आदरणीय बाई, यंदाचा पाऊस खूप वेगळा वाटतोय. आठवडा झालं आभाळ नेहमी दाटलेलं असतं काळ्याकुट्ट ढगांनी. उजेडाला पोरकं झाल्यासारखं वाटतंय. निकालाचं काय झालं, अभ्यास कसा चाललाय अशी आप्तेष्टांकडून आणि मित्रांकडून विचारणा झाली की ढगांना गार वारा लागल्यासारखं होतं बघा. आणि मग भावनांची ढगफुटी सुरू होते, कधी फोनवर, कधी SMS मधून कंसात, आणि आता गावी आहे म्हणून ही अशी पत्रातून. चुलीत फटफटणाऱ्या जळत्या लाकडासारखं निकालानंतर 2 दिवस मन चरपडत होतं. अलीकडच्या खूप वर्षात अपयश कंसात का थोडं यश मिळाल्याचं आठवत नाही म्हणून बहुधा वाटत असावं तसं. अनेकांसाठी सहाय्य ठरणारा पाऊस स्वतःच असहाय्य होऊन कोसळावा तसं झालंय बघा मनाचंही. पण आता हळूहळू आभाळ मोकळं व्हायला लागलंय. कदाचित 4-2 दिवसात ते निखळ, स्वच्छ, निरभ्र होईल, आणि पुन्हा आशेचा, विश्वासाचा आणि प्रयत्नांचा सूर्य चमकू लागेल. पावलो कोयलीच्या त्या द अल्केमिस्ट मधल्या मेंढपाळासारखा मलाही मार्ग सापडेलच की. शेवटी शोध तर स्वतःचाच घ्यायचा आहे ना. ती कविता नाही का बाबा आमटेंची, शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाई, दुःख उधळावय असं आता, असं वाटणं वेळ नाही, खूप जवळची वाटते बघा. त्यामुळं हळूहळू गतीचे गीत गाण्याचा प्रयत्न करतोय. माझ्यासाठी कमी आणि मित्रांच्या अपेक्षापूर्तीसाठी खूप झटेन आता. तुम्हा सर्वांना शब्द दिलाय ना अभिमान वाटण्याचा, त्या शब्दासाठी जागेन आता. मग झोप उडाली तरी चालेल बघा.
नारायण सुर्व्यांसारखा माझा आशावादी अमर आहे बाई. भविष्याचं पाखरू माझ्या खांद्यावर आहे म्हणत मीही आता झेप घ्यायला तयार आहे. ही झेप नक्कीच क्षितिजापलीकडे असेल बघा, नक्कीच. आणि हो, महत्त्वाचं राहून जाईल, तुमचा स्कोर 305 आल्याचं कळालं. त्यांनी STIची एक्झाम दिली होती मेन्सची. तुमचा स्कोर 305 आल्याचं कळालं. कंसात तुम्हीच नाही का कळवलं. आनंदाच्या क्षणी आठवण काढल्याबद्दल कंसात मित्र परिवारातर्फे धन्यवाद बाई. बाई, काय होईल काय माहिती असं म्हणाला होतात तुम्ही. कंसात नाहीतर काय होणार हे माहीत असणारी माणसंच असं म्हणतात म्हणा. तुम्हालाही माहीत आहे तुम्ही STI व्हाल. कंसात व्हाव्यात यासाठी देवाकडे प्रार्थना. पण खरं सांगू बाई, त्याचा खूप आनंद नाही होणार खरंच. रुपाली साहेबराव लोखंडे डेप्टी कलेक्टर किंवा DYSP अशी पार्टी पाहायला आवडेल बघा. तेही OBC मेरिटमधून नव्हे तर खुल्या प्रवर्गातून. गुणवत्तेचं नाणं कुठेही खणाणतं बघा. स्वतःजवळील गुणवत्तेचा पूर्ण वापर न करणं हा गुन्हा असतो म्हणे. मला माहीत आहे तुम्हाला गुन्हेगार व्हायला नाही आवडणार. भरपूर अभ्यास करा बाई. गिव्ह 100% म्हणा ना फार तर. अहो, असं काय बघताय, हो म्हणा की. कंसात अधिकाऱ्यांनी हो म्हणायला आणि राजकारण्यांनी नाही म्हणायला शिकायचं असतं. तुम्ही पहिल्या प्रवर्गातील नाही का. डॉक्टर अब्दुल कलाम म्हणतात ना, माझा भारत महासत्ता होईल एक दिवस. त्यासाठी नको का चांगली माणसं प्रशासनात आणि शासनातही यायला. बाई, हवं तर त्या कलाम साहेबांच्या स्वप्नासाठी झटा. अहोरात्र अभ्यास करा. कंसात खूप जागरण करून रात्रंदिवस अभ्यास करून आजारी कंसात थोडीशी पडली आहे असं कळवा आम्हाला. आनंदच होईल कंसात थोडासा. अहो, कलाम साहेबांसाठी नव्हे, समाजासाठी नव्हे, आईबाबांच्या स्वप्नपूर्तीसाठी नव्हे, आम्ही म्हणतो म्हणून तर नव्हेच नव्हे, निदान हे पत्र लिहिण्यासाठी खर्ची घातलेल्या 2 पानांच्या आणि पेनमधल्या शाईच्या बलिदानासाठी तरी झटाबाई. कंसात हा आमचा मूळ स्वभाव. आणि बरं का बाई, आवडेल आम्हाला जर का आपण भविष्यात एकमेकांचे सहकारी असू. कंसात रागवायला काय झालं, अहो प्रशासनातले सहकारी म्हणतोय. बघा कसं स्वच्छ दिसायलंय आभाळ. बहुधा या जास्त ढगफुटीमुळं कोरडं झालं असावं. प्रयत्नांचा सूर्य उगवतोय आता. असाच तळपत राहील निदान 1-2 वर्ष तरी. रात्री सुद्धा मावळणार नाही बघा. सुरेश भट म्हणतात तसं, हे असे असले तरी हे असे असणार नाही. येणार आहे दिवस आपला, तो घरी बसणार नाही. असो, काळजी घ्या बाई. कंसात चेहऱ्याची नव्हे अभ्यासाची, आणि जमलं तर प्रकृतीची. शब्द देतो आता, पुन्हा नाही असा आभाळ दाटून येणार, पुन्हा नाही अशी ढगफुटी होणार, आणि पुन्हा नाही तुमचा असा वेळ वाया जाणार. थांबतो बाई. अप्रतिम. मी माझ्या जीवनातली पहिली मुलाखत घेतली. प्रशांत सर अनेक मुलाखती घेतात. मला असं वाटतं की आज या कार्यक्रमाची जी परिपूर्तीचा एक सर्वोच्च प्रतिमान आहे ते आज या संमेलनाने गाठलंय. आणि त्यासाठी रमेश घोलप सरांसाठी इथे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मित्रांनो, मैत्रीची ताकद काय असते. आम्ही आर्थिक परिस्थितीनं सगळी फाटकी माणसं, आमच्याकडे काहीच नव्हतं आणि नाही असंही म्हणता येईल. पण मैत्रीचा विश्वास आणि तुमच्या सगळ्यांचा विश्वास हीच आमची खरी संपत्ती. हे रमेश घोलप सरांनी जो संस्कार आणि तो एक मैत्रीचा विश्वास दिला, मी सरांना आग्रह दिला. म्हणजे सरांकडे फार मोठी जबाबदारी आहे. सर तिकडे सचिव आहेत, सेक्रेटरी, आणि त्यातही आज ही सुट्टी टाकून आणि उद्याचा दिवस म्हणजे 2 दिवस आपल्याला तुम्हाला द्यायचे आहेत सर, नक्की द्यायचे आहेत. त्यासाठी सर काल रात्री तिथनं म्हणजे पूर्ण ड्युटी आटपून रेल्वेच्या प्रवासानं निघाले आणि आज परत सेशन आणि परत उद्याला सत्र, आणि या 2 सत्रातले 2 पैलू आपल्या पुढे आले पाहिजेत. म्हणजे एक अभ्यासातला संघर्ष आणि वैयक्तिक जीवनासोबत संघर्ष करून मिळवलेलं यश. आणि म्हणून 2ही सत्राला सर इथे आपल्याकडे उपस्थित आहेत. मी तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून आव्हान करेल की मी तर हे पुस्तक म्हणजे अभियानासाठीच घेतलंय. गेल्या वेळेला मी याच्या 1000 प्रती ऑर्डर केल्या होत्या आणि मी शब्द देतो की सर विदर्भातल्या प्रत्येक कॉलेजमध्ये हे पुस्तक आकार फाउंडेशनच्या वतीनं आम्ही पोहोचू. तर मी याचं प्रकाशन आपण उद्या घेण्याचं प्रस्तावित केलंय. आपल्याकडे पंकजाताई मुंढे उद्या येत आहेत. म्हणजे आज सरांना थोडं दुपारचा वेळ व्यस्त होता
त्यामुळं एक सरांचे मित्र आहेत तिथे, त्यांच्याकडे सर होते आणि त्यामुळं CM साहेबांच्या हाताने या पुस्तकाचं प्रकाशन आपल्याला घेता आलं नाही. पण उद्या आपल्याकडे ग्रामविकास मंत्री पंकजाताई येत आहेत, त्यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन घेणार. मी म्हणले स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी हे ऊर्जेचा एक स्रोत आहे. त्यामुळं मी सरांना विनंती करेल की आपल्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना हे पुस्तक आपण सगळेजण दाखवू. एक एक पिक घेता येईल की जो आजच्या सगळ्या विद्यार्थ्यांना देता येईल आपल्याला. आणि उद्या याचं आपलं विधिवत प्रकाशन होईल. म्हणजे मी म्हणे आपण एक नांदेडवरनं पोरगा आलाय सर, म्हणजे त्यांनी मला बार्शीमध्ये ऐकलं होतं आणि मी त्याला ते सांगितलं की नागपूरला संमेलन आहे. छोटा बच्चा आहे का तो इथे नांदेडवरनं? ये ये ये. हा पोरगा म्हणजे कुठल्या वर्गात येतो, ये जरा इकडे. सर म्हणतात की एखाद्या मुलाला पुस्तक दिलं पाहिजे आपण. ये, काय नाव तुझं? दीपक. कोणत्या वर्गात आहे? 6th स्टँडर्ड मध्ये आहे. मी सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शीला माझं सरांनी व्याख्यान ठेवलं होतं. त्या व्याख्यान त्याला एवढं आवडलं, म्हणजे अर्थात ते सर तिथे होते म्हणून त्याला आवडलं असेल. आणि तो म्हणाला की सर मी तिथे, त्याने म्हटलं मला की म्हणे मी नागपूरला येणार आहे. मी म्हटलं, तेव्हा विचार केला की एवढा छोटा पोरगा आहे, उत्साहाच्या भरात म्हटला असेल आणि हा कालच मला भेटला की सर मी बोललो होतो की मी येणार आणि हा कालच इथे आलाय. ही त्याची उत्सुकता. मी रमेश गोलप सरांना विनंती करेन की त्याला हे पुस्तक कलेक्टर बनणार. वा, शुभेच्छा देऊयात त्याच्या त्या उत्साहाला आणि जिद्दीला. आणखी मित्रांनो, ही पुस्तक आपल्या आकारच्या स्टॉलवर सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. आपण जरूर ते घ्या. मी सर्वांना इथे विनंती करेन. आपल्या संमेलनाची एक नियम आहे की आपण प्रत्येक सत्रानंतर राष्ट्रगीत घेऊन समारोप करतोय. उद्या सर मॉर्निंग. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलति तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की, भारत माता